स्तोत कीर्तन रूपी शिवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे महान मूर्ती सुप्रसिद्ध साधू देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा मागणी या प्रकरणातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज खरं तर जगाचा नायक नियंता नियामक असलेला जगाची उत्पत्ती स्थितीला ज्या परमात्म्याने केली असा सच्चिदानंद घनस्वरूप परमात्मा महाराजांनी केलेली पराकोटीची भक्ती त्याला अनुसरून ज्यावेळेला देव प्रसन्न झाला त्यावेळेला देवानं सांगितलं महाराज काहीतरी याचना प्रार्थना मागणं हे मागितलं पाहिजे याला अनुसरून महाराजांनी सांगितलं पाहिजे देवा जर मनशी काही मागा तर मला असं वाटतं की हेची दे का पांडुरंग आता तू एक काम कर देवा काय कर आता अनादि संस्कार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाहिजे अनादि कालापासून माझा हा प्रपंच नाना प्रकारचा मला पीडा करतो म्हणून देवा माझा प्रपंच ओसरो आणि माझं चित्त तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते स्थिर व्हावं पण नेमकं हे स्थिर का होत नाही त्याचं मूल कारण असं आहे कारण हे इंद्रियाच्या अधीन गेलं म्हणून देवा एक काम करायचं हे पुरेपुरे आता नको तुझी याची सत्ता कारण या इंद्रियाच्या आम्ही अधीन गेल्यामुळं नाना प्रकारचा त्रास मात्र आम्हाला झालेला आहे आणि म्हणून देवा खऱ्या अर्थाने पहिलं चित्त माझं मुरलं पाहिजे पण इंद्रियाच्या ताब्यात गेल्यामुळं हे इंद्रिय तू आवृत धरले पाहिजे आणि असा हा माझा प्रपंच निवृत्त झाला पाहिजे त्यावेळेला देवानं सांगितलं महाराज अहो असा जर विचार केला तर हा लटका प्रपंच खोटा आहे तुच्छ आणि ते मिथ्या आहे मग अशा लटक्या असलेल्या खोट्या असलेल्या तुच्छ असलेल्या मिथ्या असलेल्या प्रपंचाची याचना प्रार्थना मला असं वाटतं करणं तुम्हाला काय हे योग्य होणार नाही त्यावेळेला महाराजांनी सांगितलं खरं सांगू देवा असं थोडंच रे की जे खोटं असतं जे पीडा मला असं वाटतं लटका असतं मिथ्या असतं तुच्छ असतं ते पीडा करत नाही अरे ते सुद्धा पीडा करतं म्हणून एक काम कर देवा लटिक येते फेडा आणि मग तुका म्हणे जाय पीडा आयुष्य करी गा पांडुरंगा हा पहिला भाव आणि आपल्याला लक्षात येण्याकरता दुसरा भाव असा आहे प्रपंच ओसरो आयुष्य करी गा पांडुरंगा चित्त तुझे पायी मुरो आयुष्य करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा आयुष्य करीगा पांडुरंगा पुरे आता आयुष्य करीगा पांडुरंगा नको तुझी याची सत्ता आयुष्य करीगा पांडुरंगा लटिक येते फेडा आयुष्य करीगा पांडुरंगा आणि मग तुका म्हणे जाय पिडा आयुष्य करीगा पांडुरंगा बोला पुंडलिका काय सांगायचं थोडक्यात हा भाव आपल्या समोर मांडला या अभंगाचा विस्तारित अर्थ करण्यापूर्वी अल्पसा परिहार माझ्या दृष्टिकोनातून देणं हे अत्यंत गरजेचं महत्त्वाचं असं मी समजतो की निमित्त या ठिकाणी आपण उपस्थित आहोत हे जवळजवळ सर्वांना ज्ञात हे भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादाने परमपूजनीय आदरणीय तुमच्या आमचे सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य वैकुंठवासी श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील खरं तर दाताळकर प्रामुख्याने आवाज तोच राहू द्या महाराज कमी जास्त करू नका प्रामुख्याने जर विचार केला तर यांच्या कृपा आशीर्वादाने परमपूजनीय आदरणीय हरीश चैतन्य स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने आमचे परमस्नेही परम आदरणीय हरिभक्त पारायण इथं पूज्य या ठिकाणी ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक निवृत्ती महाराज खरं तर या ठिकाणी उपस्थित हे कोळंबे त्याचबरोबर आदरणीय प्रभाकर महाराज असतील प्रदीप महाराज झांबरे असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचबरोबर हरिभक्त पारायण आणि महाराष्ट्र भूषण म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही असे आमचे मंगेश महाराज कारण मंग हाच म्हणजे याचा अर्थच असा आहे महाराज कारण मंगेश कारण असं आहे माझं नाव जसं गणेश आहे कारण गण हाच्या असो ईश हा गणेश हा म्हणजे अष्टगणांचा जो ईश त्याचं नाव गणेश आहे तसं आमचे मंगेश म्हणजे शेवटला मला असं वाटतं ईश्वर ही पदवी प्रामुख्याने ज्यांच्याकडं नावात का व्हायना पण आहे आणि त्याची क्रांती मला असं वाटतं प्रामुख्याने सर्व कार्यक्रम या पद्धतीने मला असं वाटतं हे राबवून घेतात आणि आज या ठिकाणी येण्याचा योग उपांती सेवा करण्याचा योग मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आमचे आदरणीय कैलास काका यांच्या माध्यमातून खरं तर इथं येण्याचा योग आला आणि भाऊंच्या लहानपणी पदस्पर्शाने पुनीत झालेलं गाव कारण दाताळा हे जे नाव आहे हे कोणी जर मोठं केलं असेल तर तुम्ही पंढरी आळंदी आणि देहू या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊन पहा आणि तिथं गेल्याच्या नंतर आवाज कमी करा माऊली आवाज कमी करा हे असं भोंग्याचा आवाज येऊ देऊ नका प्रामुख्याने विचार केला तर असे पूज्य गुरुवर्य भाऊ कोणतीही मालिका कारण शेवटचे 2 ग्रंथातलं मी स्वतः मला असं वाटतं नामदेव महाराजचा गाथा
त्याचबरोबर एक कूट कीर्तन मालिका आणि त्याच्यानंतर जे तिसरे गाथा याच्यामध्ये आमचे नाव आहे. म्हणजे हे 3 गाथे लिखाण करण्याकरता स्वतः त्याच्यात आमचे नाव आहे. म्हणजे 4 वर्ष आम्ही कूट मालिकेचं प्रामुख्याने लिखाण केलं आणि मंगेश महाराजांच्या रूपाने मला असं वाटतं पूज्य गुरुवर्य भाऊ यांचं 2 वर्षापूर्वी मला असं वाटतं फार मोठं पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये अखंड हरिनाम सप्ताह केला. आज मी माझं परम भाग्य असं समजतो की प्रामुख्यानं जर विचार केला तर संस्थेमध्ये मी गेलो तेव्हा मला शिक्षण, शालेय शिक्षण, दाखला वगैरे काहीच नव्हतं महाराज, लक्षात ठेवा. पण भाऊंची अशी कृपा आहे की येताना ब्रह्मसूत्र भाष्य तयार करून आलो. म्हणजे हे जर कोणी क्रांती केली असेल, जयवंत महाराज कोणाचे विद्यार्थी? आमच्या भाऊंचे, कारण पाठाचे आम्ही. शेखर महाराज कोणाचे विद्यार्थी? तर आमच्या खरं तर गुरुवर्य भाऊंचे. चैतन्य महाराज हे कोणाचे विद्यार्थी? तर आमचे गुरुवर्य भाऊंचे. एवढंच नव्हे तर जगन्नाथ अण्णा पवार हे सुद्धा माझ्या देखत गीता भाष्य अध्ययन करण्याकरता यायचे. आणि असा मला असं वाटतं अध्यात्माचा वसा वारसा सांभाळण्याचं काम ज्या महात्म्याने केलं, असा महात्मा जर आपल्या या भूमीत जर जन्मला असेल तर 100% ही भूमीची ताकद आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि अशा भाऊंकड मला असं वाटतं तोडकं मोडकं मी अध्ययन थोडंफार केलं आणि याला अनुसरून काकांनी माझ्याकडे खरं तर हे उपांत्य मंगेश महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हा सर्व भाविकांच्या दर्शनाचा सुयोग मला असं वाटतं प्राप्त झाला. त्यामध्ये भागवतात मला असं वाटतं श्रीमद भागवत कथा काय भागवतच आहे ना, भागवत कथा ज्यांच्या माध्यमातून मला असं वाटतं चालू आहे अशा आमच्या इथं दिदी उपस्थित आहे. मला असं वाटतं की आदरणीय विदर्भ कन्या सुरुश्री तेजस्विनी दिदी पाठक मलकापूर त्यांचे या ठिकाणी आगमन आहे. तमाम महिला माता भगिनी, सर्व ज्येष्ठ वर्ग, माईक सिस्टीमवाले, सर्व भालेदार, स्वाबदार, विनेकरी, युट्यूबवाले सर्वांना साष्टांग दंडवत प्रणिपात घालून आमचे मूळ म्हणजे नवरेच राहिले शिल्लक माग हरिभक्त पारायण आमचे वैभव दादा सुरुशे आणि कृष्णा महाराज जरारे, त्याचबरोबर राम महाराज राजपूत. कारण हे कीर्तनकाराचे गुरुवारी भाऊ सांगायचे कीर्तनकाराचे नवरे म्हणजे जर कोण असेल तर ते येडशिखर भाऊ आमचे असे होते की 3 गाठी त्यांचे पाठ होते, 6000 त्यांच्या चाली तयार होत्या आणि गुरुजीचं कीर्तन चालू असायचं. गुरुजीचं कीर्तन चालू 6000 चाली एक येडशिखर भाऊंच्या आणि अंबाबाईच्या पटांगणात कीर्तन चालायचं. गवळ्याचे चहूबाजूने उखंडे असायचे. पण त्या उखंड्यावर लोक बसले का पण कीर्तन झाल्यावर लक्षात यायचं की अरे आपण इतकं भरलो, लक्षात सुद्धा नाही आलं कुठं बसलो. असे कीर्तन त्या काळात व्हायचे महाराज. मग गुरुजी म्हणायचे मी कीर्तन करायचो, लक्षात आलं का. आणि येडशिखर भाऊ प्रमाण द्यायचे, जोपर्यंत प्रमाण चालू राहतील तोपर्यंत कीर्तनकारांना नुसतं बोलतच राहायचं. म्हणजे अभंग त्यांना सांगा, आता मी जसं सांगितलं घेत राहा बोलत राहा तुम्ही. म्हणजे ही पद्धत मग आमच्या गुरुजींची होती. ते अभंग घ्या प्रमाण तुम्हीच म्हणा, मी तुम्हाला अनुसरून बोलत राहतो. म्हणजे मग कीर्तनकाराला अनुसरून गायक का गायकाला अनुसरून कीर्तनकार असा जर प्रश्न केला तर पूर्वी बरं का, कारण आता तर टिपणीच बाधर आहे त्याच्यामुळे आता काही अडचणच नाही. कारण पण प्रामुख्याने जर विचार केला तर ही सर्व मंडळी या ठिकाणी आमचे गुणीजन महाराज मंडळी उपस्थित आहे. आता इथून पुढे फक्त 1 तास माझ्यासाठी शिल्लक राहिला. थोडं थोडं अलीकडे या मंगेश महाराज, थोडा गुळ जर असला तर आणा तुम्ही, या ना असं अलीकडे थोडं. विठाल पुंडलिका वरदा हरी विठ्ठल झालं तर मी 1.25 तासामध्ये आपलं कीर्तन समाप्त करेन. फक्त माझा खरं तर मी पाठ घ्यायची सवय मला थोडी थोडी. कीर्तन आता मला उठवू का कीर्तन समजून देऊ लवकर लवकर? तुमचं नाव काय सांगा एकदा, तुमच्या दोघांचं नाव काय? हा विनायक पाटील. हा आणि तुमचं नाव? हा कांता पाटील. दोघं पाटीलच आहे तुम्ही. मग आता लक्षात ठेवा, आता विनायक बुवा कीर्तन उठवू का कीर्तन समजून देऊ? लवकर लवकर बोला. कीर्तन उठवायचं का समजून द्यायचं? समजून द्यायचं. मला एक सांगा, तुम्ही बऱ्याच वेळ झाले माझ्याकडे पाहा लागले, माझ्याकडे पाण्यात माझा का माझा ऐकण्यात माझा? हा माझ्याकडे पाण्यात माझा का माझा ऐकण्यात माझा आहे? ऐकण्यात माझा आहे. मला एक सांगा, गुरुवारी भाऊ सांगायचे मी आज अशी जबाबदारी घेऊन आलो महाराज, दाताळ्यात आलेलो आहे मी. सर्व गुरुवारी भाऊचं भांडवल घेऊन आलो. कारण गुरुवारी भाऊ सांगायचे
वक्त्यांना ज्यावेळेला श्रोतेकडे जायचं त्यावेळेला जबाबदार घेऊन जायची. एक तर ज्ञानच झालं पाहिजे त्यांना. नाहीच जर ज्ञान झालं तर मला सांगा, इकडे विनायक पाटील माझ्याकडे पाहायचं दोघं बी. नाहीच ज्ञान झालं तर मला असं वाटतं प्रामुख्याने थोडंफार अज्ञान गेलं पाहिजे. नाही अज्ञान गेलं तरी चालतं, पण थोडंफार माझ्या कीर्तनामुळे तुम्हाला पुण्य झालं पाहिजे. नाहीच पुण्य झालं तरी चालतं, पण 100% मला असं वाटतं थोडंफार पाप गेलं पाहिजे. नाही पाप गेलं तरी चालतं माऊली, काय सांगू तुम्हाला. पण माझ्या कीर्तनामुळे 2 तास का व्हायना मानसिक सुद्धा तुम्हाला पाप करण्याची बुद्धी होऊ नये. भरपूर झालं आजच्या कालामध्ये. लक्षात आलं का? अहो याच्यापेक्षा पुढचं सांगू का तुम्हाला, हे नाही झालं तरी चालतं, पण उठताना तुम्हाला असं कळलं पाहिजे. बयांना सुद्धा या कॉलेजचं आम्हाला काहीच कळलं नाही. अरे आम्हाला काही कळलं नाही हे जरी कळलं आजच्या काळात. लक्षात आलं का? कारण हे रेट झालं. कारण ओरिजिनल असं झालेलं आहे महाराज वरचं मान, मला काही कळत नाही हे सुद्धा लोकांना कळायला तयार नाही. मी मूर्ख आहे हे एकदा कळलं की महाराज त्याचा मूर्खपणा राहत नसतो. पण मी मूर्ख हे लोकांना लक्षात घ्या ना, त्याचा परिणाम आहे. हा विठाला बोला पुंडलिका हरी विठ्ठल. मी गायक कीर्तन करणं हे ध्यानात घ्या फक्त. ह्या लोकांना इतक्या आलेल्या लोकांना कळलं पाहिजे असं व्यवस्था द्या मला, बाकी काही नाही सांगायचं. हा एवढा आवाज शेवटपर्यंत जेव्हा काय सांगत होतो मी, प्रामुख्याने मला हे वास्तू जर विचार केला, माझ्याकडं पाण्यात मजा नाही. मी काय सांगत होतो, मला असं वाटतं ऐकण्यात मजा. आता हे आमच्या बाया आहे माय मावल्या, यांनी नवरा पाहून केला पाहिजे, गुरुवारी भाऊ सांगायचे का ओळखून केला पाहिजे. विनायक बुवा बाई, ह्या बाईना नवरा पाहून केला पाहिजे का ओळखून केला पाहिजे. लवकर वर पहा तुम्हाला, अजिबात खाली पाहू नका आज. आता लक्षात आलं का? कारण नवरा पाहिल्याला नवरा टिकतो का ओळखीला टिकतो असं जर प्रश्न केला तर महाराज पाहिल्यापेक्षा गुरुजी सांगायचे ओळखणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मग रेडी, कारण देव आपल्याला पाण्यात मजा नाही. लक्षात आलं का? गुरुवारी भाऊ सांगायचे देव पाण्यात मजा नाही, देव कळण्यात मजा आहे. लाखो लोकांचा भरणा देव पाण्याकडे, पण कीर्तनामध्ये पाठामध्ये प्रवचनामध्ये देव कळत असतो. आणि दिसलेल्या देवापेक्षा लाख पटीने कल्याण जर कोण करत असेल तर मला असं वाटतं कळल्याला करतो. म्हणून कीर्तन पाहायचं नाही तर कीर्तन कळून घ्यायचं. चला मग, जगद्गुरु तुकाराम महाराज यांना आपल्याला असा प्रश्न करायचा की महाराज हा प्रपंच ओसरो असं तुम्ही म्हटले, पण आम्हाला असा प्रश्न आहे की याचं नेमकं कारण काय. महाराजांनी 5-6 कारण आपल्या समोर ठेवले. महाराज पहिलं कारण ठेवलं की या प्रपंचामध्ये फल नाही म्हणून प्रपंच ओसरो एक. त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्व स्वार्थी लोकांचा भरणा आहे म्हणून प्रपंच ओसरो 2. त्याच्यानंतर हा प्रपंच अतिशय दोष संपन्न आहे म्हणून प्रपंच ओसरो 3. परिणामाने दुःख देतो म्हणून प्रपंच ओसरो 4. आणि कितीही जरी केला तरी सुद्धा तो पूर्ण होत नाही, अपूर्णच हे त्याचं स्वरूप आहे म्हणून प्रपंच ओसरो 5. किती मुद्दे मांडले मी आता? हे पाठ पद्धतीने आपल्याला कीर्तन सोडवायचं. पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या वस्तूला फल नाही, महाराज अशी वस्तू स्वीकारणं मला असं वाटतं हा मूर्खपणा. आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे. उदाहरणार्थ विनायक पाटील, समजा तुमच्या बहिणी तुम्हाला 50,000 रुपये दिले, सांगितलं जा बाजारामध्ये मस्त अगदी 50,000 रुपयाची गाय घेऊन या. महाराज विनायक पाटील गाय घ्यायला गेले बरं का. ज्या वेळेला विनायक पाटील गाय घ्यायला गेले तर गाय महाराज अशी सापडली त्यांना की त्या व्यापाऱ्याला सांगितलं गाय ही दूध किती देते. ते म्हणे भाऊ हे 2 गोष्टी करत नाही, बाकी साऱ्या गोष्टी करते. ते म्हणे करते काय ते सांगते. म्हणे चारा खाती. लक्षात आलं का? पाणी पिते. तुमचा कोणताही खुराक जरी दिला तरी सुद्धा अजिबात हिला अडचण नाही. आपण करत नाही काय ते सांगा. त्याने सांगितलं 2च गोष्टी. एक म्हणजे ती वासरू देत नाही आणि दुसरं म्हणजे ती काय नाही, दूध देत नाही. महाराज यांना असं वाटलं की हे दूध काढायचं काम नको, वासरू पाजायचं काम नको, टेन्शन नाही. 50,000 रुपये दिले आणि गाय आपल्या घरी घेऊन आले. काय सांगा महाराज त्या बाईना, काय म्हणतो याला रतीब म्हणतात का उकडे म्हणतात, इकडे कोण आठो का? लक्षात आलं का? अरे सर्व लावून ठेवलं त्या बाईनं आपल्या गल्लीमध्ये. सर्व बाया बोलवलं, गाय या लागली ववाळायला. चला गाय. महाराज गाय आणली, चांगल्या पद्धतीने ववाळलं आणि गाईला ववाळल्याच्या नंतर मालकीन विनायक पाटलाला ववाळायला आली. आलं का? आणि मग सांगितलं मालक गाय ही ताजी तवानी आहे
अजिबात अडचण नाही. फक्त मला एक सांगा की गाय मस्त आहे पण दूध किती देते वासरू कधी देणार आहे? ती म्हणे बाई ही ढेप खाती, चांगली शेंगदाण्याचा खुराक खाती, घास चांगला खाती, पाणी पिती, चारा चांगला खाती, झाडाखाली एकदा बसून दिली खुशाल ताणून देते, हिला अजिबात अडचण नाही. अहो ते नाही, ही गाय येणार कधी ते सांगा. त्यावेळेला यांनी सांगितलं बाई तेवढं सोडून बोल, ही वासरू देत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे दूध देत नाही. मला विनायक बुवा एक प्रश्न करायचा तुम्हाला, तुमच्या बाईना त्यावेळेला तुम्हाला ताट ववाळला असेल का फेकून मारला असेल? हा, फेकून मारलं, बरोबर आहे ना? फक्त उत्तर देत राहा तुम्ही. तुमच्या बाईना ताट ववाळला असेल का फेकून मारला असेल? विनायक बुवा फेकून मारला असेल. मला मूळ प्रश्न तुम्हाला करायचा, फेकून मारायला त्या बाईला वेड लागलं गो? फेकून मारायला त्या बाईला वेड लागलं? वेड नाही लागलं, मग वेडेपणा कोणी केला ते सांगा. लवकर लवकर बोला. विनायक पाटलांनी केला, बरोबर आहे ना? मग वेडेपणा केला. वेडेपणा म्हणजे काय केला आता तुम्ही सांगा. यांनी वेडेपणा नेमकं काय केलं ते सांगा. अहो ज्या गाईला वासरू नाही आणि ज्या गाईला दूध नाही अशी गाय तुम्ही घेऊन आले आणि त्याचा परिणाम आहे हे कोल्या अंदाजी बोलणारा माणूस नाही. लक्षात ठेवा. नाथ बाबांनी सुंदर वाव्या सांगितल्या, जिचे कधी नवे दुबते, जे धरून येणे गर्भाते, पोषिता आईशा गायीते, पावे दुखाते पोषकू. 100% ज्या गाईला दूध नाही, ज्या गाईला वासरू नाही असा खऱ्या अर्थाने पोषक 100% हा मूर्ख ठरल्याशिवाय राहत नाही. मग विनायक बुवा मूर्ख का ठरले? बोलायचा. विनायक बुवा मूर्ख का ठरले? कारण ज्या वस्तूला फल नाही अशी वस्तू घेऊन विनायक बुवा काय आले, घरी आले. त्याचा परिणाम आहे नुसत्या बायकोच्या दृष्टीने मूर्ख का ख्या दाताळ्याच्या. लवकर लवकर विनायक बुवा. अरे ज्यांना लक्षात आलं त्यांना लक्षात येऊन गेलं की हा माणूस मूर्ख आहे. कारण ज्या वस्तूला फल नाही अशी वस्तू तुम्ही काय आले, घेऊन आले. महाराज पुन्हा 7 जून हा पिरियड लागला. आमच्या मंगेश महाराज निवृत्ती बाबाने आमच्या दिदीने मस्त सांगितलं, चला आम्हाला दिंडी काढायची, सोहळ्यात जायचं आपल्याला. सर्वच मंडळी महाराज. मग विनायक बुवा तत्पर झाली, मला बी जायचं सोहळ्याला. मग बायको म्हणे 2 थैले घेऊन ये मला सरकीच्या. मग महाराज यांना बाजारात पाठवलं आणि बाजारात पाठवल्याच नंतर हे दुकानात गेले. 1100 रुपयाला सरकीची बॅग होती. आलं का? पण मधातच एक हातगाडीवाला भेटला यांना. आणि ज्या वेळेला हा भेटला त्यांनी सांगितलं कुठं? ते म्हणून दुकानी चाललो. कशा करता? म्हणजे बायकोला 2 थैल्या आणून द्यायच्या. अगदी अडचणच नाही आपल्याला, महिनाभर 2 महिने मग सोहळ्याला जायचं. मग ते म्हणे इतक्या लांब जाऊस तर माझ्याकडे घ्या ना, स्वस्त मस्त. ते म्हणे किती आहे? फक्त 200 रुपये द्या, 2 थैले घेऊन जा, 2000 मागं. एवढा आनंद वाटला महाराज विनायक बुवाला. ते म्हणे काय मस्त काम झालंय, 2000 शिल्लक राहिले. पण ते म्हणे एवढं काय सामर्थ्य, इतक्या स्वस्त काय कारण? ते म्हणे फक्त लावून द्या, लावून द्या म्हणे, मी बिंदास्त, तुम्ही काही अडचण नाही. ते म्हणे कारण काय? ते म्हणे याला खुरपायचं काम नाही, खत टाकायचं काम नाही, पाळी मला असं वाटतं घालायचं काम नाही, तणनाशक वगैरे काही मारू नका, शेतातच जाऊ नका. ते म्हणे कारण काय याला? ते म्हणे याला बोंड येत नाही आणि याला पात येत नाही. महाराज ते म्हणे टेन्शनच नको बायकोला. आणि म्हणून पहा महाराज, लक्षात आलं का? हे थैल्या घरी घेऊन आले, सारख्या लावून दिल्या, साऱ्याचे कापूस निघले. तुमचा कापूस अनेक शेतातच होता. काय कारण? बोला काय कारण? तुम्ही आता शाने ठरले का मूर्ख ठरले? आता ऐका, माऊलीची ओवी आहे, या फल न चुंबिता फल ना तुरंबिता, जे काही पंडूस होता तो रुखूची हा. अरे ज्या वृक्षाला श्रीमद भागवतामध्ये दिदीने मला असं वाटतं पहिल्यांदाच सांगितलं असं, आत्मदेवाने सांगितलं की बाबा मी तुळस लावली तर मंजुळा यायना, गाय घेतली तर वासरू व्हायना, शेतात गेलो फुलं लावली तर त्याला बगीचा त्याला फूल यायना, बायको केली तिला पोरं व्हायना. लक्षात आलं का? म्हणजे अशा पद्धतीचा हा प्रपंच माझा आहे. म्हणून मी या तलावामध्ये आत्मदहन करण्याकरता प्रवृत्त झालो. बरोबर आहे ना? म्हणजे गोकर्णानं पुढे सांगितलं बुवा, धर्म भजस्व सततम तेज लोक धर्मान अन्येश दोष गुण चिंतन माश मुक्त्वा सेवा कथा रसमाम पिबत्वम जाया सुता देशु सदा ममता विमुंच पश्या निशम क्षणभंगम. काही गुरुवारी भाऊने आम्हाला मस्त सुरुवातीलाच महात्म्यामध्ये भागवत शिकायची, त्यावेळेला प्रामुख्यानं जर विचार केला तर हे सारं सामर्थ्य महाराज. अरे हे ज्या गाईला वासरू नाही, ज्या मला वृक्षाला फळ नाही, तुळशीला मंजुळ नाही, आंबाईला मूल होत नसेल, त्याचा प्रपंच जसा व्यर्थ, तर मला सांगा ना महाराज, हे सर्व ज्या ज्या वस्तू त्यांनी स्वीकारल्या, हे सर्व लोक शाने का मूर्ख ठरले? तर एका शब्दात मी तुम्हाला सांगितलं मूर्ख ठरले. बरोबर आहे ना? आता मूर्ख ठरले की नाही?
हे तुम्ही आता हे आणल्यामुळं मग मला तुम्हाला सर्वाला प्रश्न करायचा, मा दृष्टांतात तुम्ही रमू नका, मूळ मला सिद्धांत सांगायचा. इथं तुमच्या आमच्या सर्वांचं आम्ही जे प्रपंच करायला लागलो, या प्रपंचरूपी गाईला आणि या प्रपंचरूपी वृक्षाला महाराज याला फळ आहे का हो? लक्षात आलं का? फळ नाही, कारण फल कटतो संसार येत सार भगवंत. जसं त्या मला सांगा गाईला वासरू नाही म्हणून विनायक बोला तुम्ही हसले आतापर्यंत. मला आपल्याला साऱ्याला प्रश्न करायचं, या प्रपंच नावाच्या गाईला सुद्धा वासरू नाही महाराज आणि दूध नाही. आतापर्यंत तुम्ही आम्ही सर्वांनी केला, शेवट आपल्याला फल भेटलं नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं समाजाने मूर्खपणा केला देवा तरी चालेल, पण मला मात्र आता मूर्खपणा करायचा नाही. मग काय कर, बरं झालं तू प्रसन्न झाला, एकच काम कर. काय कर? अभंगाचं पहिलं चरण. प्रपंच वसारो, 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 प्रपंच पहिला मुद्दा समाप्त झाला. प्रपंच का वसरो हे आपल्या लक्षात आणून दिलं. आता दुसरा मुद्दा काय होता माझा, या प्रपंचामध्ये विनायक बुवा होईन तोपर्यंत मला सांगा तुम्ही, याज्ञवल्क्याला 2 पत्नी, इथे निवृत्ती बाबा, मंगेश महाराज, सर्व आमचे दिदी वगैरे महाराज मंडळी उपस्थित आहे. पण मला एक मूळ मुद्दा सांगा, याज्ञवल्क्याने 2 पत्नी केले. पहा, एके बाईने त्यांना विचारलं की तुला म्हणजे आता मला निवृत्त व्हायचं, वानप्रस्थ आश्रमात स्वीकार करायचा, तुला काय हवंय? त्या बाईनं सांगितलं महाराज मला हे वाडे गाई लक्षातच तुमची स्थावर मालमत्ता धन हिरे माणिक मोती सर्व जे अलंकार तुम्ही जमा केले ते मला द्या. मग दुसऱ्या बाईला विचारलं तुला काय पाहिजे? त्या व्यक्तीनं सांगितलं मला काहीच नको, मला फक्त तुम्ही पाहिजे. मला तुम्ही पाहिजे अशी म्हणणारी बायको पाहिजे महाराज. लक्षात आलं का? नाही तर मला हे पाहिजे आणि हे मिळालेलं काहीच करता आलं नाही. पहा याचा बंगला नाही तर वास्तुशांतीला आपलं घर साधं असो, एखाद्या वेळेस विशेष बायको आपली जर घेऊन गेलो एखाद्या वास्तुशांतीला, ती कोणी येताना बायको गाडीवर का सोय येऊ देते का मला? विनायक बुवा तुमचं घर साधं असू द्या, ती मग ती मिळाल्या नीट गाडी आणि तुला काहीच जमलं नाही आयुष्यात. आलं का? घर नाही बांधता आलं, पहा लोकाचं झोट नुसतं आलं का? म्हणजे असं म्हणत म्हणत घरी आणते की नाही विनायक बुवा? मग मला एक सांगा महाराज, हाच म्हणते बाबा हे बी खरं आहे ते, पण सांगायचं तात्पर्य हा व्यवहार आहे महाराज. याज्ञवल्क्यांच्या बायकोनं सांगितलं मला फक्त तुम्ही पाहिजे, आणि मग याज्ञवल्क्याने महाराज ते काही सामान्य नव्हते, त्यांनी मग सांगितलं तुला मी आता तत्वज्ञान सांगतो महाराज. आणि मग त्यांनी सांगितलं पहा ना, आता तुम्ही जे मी तुम्हाला फक्त उदाहरण शास्त्रातलेच आहे पण वर पहा फक्त. विनायक बुवा तुम्ही जे लग्न केलं, मी पटवून देतो तुम्हाला, तुम्ही जे लग्न केलं हे तुमच्या बायको करता केलं का तुमच्या करता केलं? लवकर लवकर बोला. त्यांच्याकडे नका पाहू, तुम्ही माझ्याकडे पाहा. तुम्ही आणि तुम्हाला बोलतच नाही मी, फक्त समजून द्यायचं आपल्याला कीर्तन. फक्त लक्षात ठेवा, तुम्ही लग्न जे केलं तुमच्या करता केलं का बायको करता? हा यायच्या करता केलं, बरोबर आहे ना? आणि तुमच्या बायकोनं जे लग्न केलं तुमच्या करता केलं का तिच्या करता केलं? हा यायच्या करता नाही, तिच्या करताच केलेलं आहे, ध्यानात घ्या. जाया कामाय जाया प्रिय भवती किंतु आत्मनस्तु कामाय जाया प्रिय भवती.
बायकोने जे लग्न केलं तिला या प्रीतीवर लोक दृश्य ते जी प्रीती समाजामध्ये आपल्याला पाहायला सापडते महाराज, ही केवळ स्वार्थ मूलक आहे. ध्यानात ठेवा. बायकोने पती कामाय पतिप्रिय होती, किंतु आत्मनच तू कामाय पतिप्रिय होती. कारण पतीने जे लग्न केलं हे पती करताच केलं, बायकोने जे लग्न केलं हे बायको करताच केलं. आणि मला एक सांगा, तुम्हाला जे पोरग आपत्य, मला असं वाटतं पुत्र वगैरे जो झाला, तर त्यावेळेला त्या पुत्रा करता पुत्र का तुमच्या करता पुत्र? लवकर लवकर बोला. पंचदशीमध्ये याज्ञवल्क्यानं गुरुवारी भाऊ सांगायचं मला, म्हणजे याज्ञवल्क्यानं सांगितलं आपा ज्या वेळेला पुत्र झाला आपल्याला, पुत्रा करता पुत्र का आपल्या करता पुत्र आहे? हा महाराज, हे असं ध्यानात घ्या. माय बाप पिंड पाळी येला माया, म्हणजे आई आणि वडिलांनी जो पिंड पालन केला, मातृपितृ घातात अन्नात, माता आणि पिता यांनी खाल्लेलं अन्न, त्यापासून निर्माण झालेलं रेत आणि रक्त, त्याच्यापासून या पिंडाची उत्पत्ती होते महाराज. आणि हा पिंड पुढं चालून वयोवृद्ध अवस्थेमध्ये आम्हाला सांभाळेल, हा मोह त्या पुत्राविषयी आपल्याला असतो. म्हणून पुत्राचं आपण पालन करतो. पण पण एखाद्या पोरांना नाही सांभाळ, कशी शिव्या देते आई वडील त्याला. लक्षात आलं का? तो म्हणे मेला पाहिजे होता, झालाच नव्हता पाहिजे. का कारण आहे त्याचं? आम्हाला सांभाळी ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे सारी जी प्रीती आहे. तुम्हाला ज्या वेळेला पहिलं पोरग झालं, तुम्ही चुंबन घेतलं का नाही? पप्पी त्याचं चुंबन घेतलं का नाही तुम्ही? हा विनायक तिकडं नका, पण माझ्याकडे पाहा तुम्ही चुंबन घेतलं का नाही? चुंबन घेतलं असं मोकळं बोलता ना तुम्ही, बिनधास्त बोला. मी तुम्हाला काहीच म्हणत नाही, मी तुम्हाला बोलतच नाही, हे ध्यानात घ्या. फक्त कीर्तन हे समजून द्यायचं मला. तुम्ही ज्या वेळेला चुंबन दिलं, पुत्रात चुंबन घेतलं, तर हे चुंबन तुमच्या घेतलं तेव्हा ते पोरग हसलं का रडलं? हा रडलं का हसलं का रडलं? विनायक बघ काही कामाच नाही दिसत राव मला. तुमचं नाव काय? पटपट बोला ना. हा कांता पाटील नाही, दोघं बोला ना तुम्ही. म्हणजे इकडे पहा ना विनायक, म्हणजे तुम्ही परेशान नका हो. फक्त पुत्र हसला का रडला? त्यावेळेला रडला महाराज, बरोबर बोलले महाराज. मागचे लोक बी बोलायचा पण कीर्तन उरकण. मग लक्षात आलं का? मग मला एक सांगायचं, पुत्र रडला, चुंबन कोणासाठी होतं? ते चुंबन कोणासाठी? अहो चुंबन घेतलं तर त्या चुंबनाचा आनंद आपल्याला, याज्ञवल्क्याचेच शब्द आहे ते. म्हणजे तत्पिता चिंबती आपी व तदापि तत्पुत्र रोदिती. रोदिती नाम काय? रडती, आक्रोश करतो तो पोरगा की हे आई 2 महिने झाले मी तुझ्या मऊ कुशीत जन्म घेतला, पण ह्यो चुंबन घेऊन मला गालाला टोचा लागलं, ह्यो राक्षस आला कुठून? मला एक सांगा. म्हणजे तो मुलगा ज्या वेळेला आक्रोश करतो महाराज, त्यावेळेला ह्यो आनंद फक्त घेणाराला आहे, देणाराला नाही. ध्यानात घ्या. म्हणजे तुम्ही बारकाव्यानं चिंतन नाही केलं. आपण ज्या वेळेला त्याचं चुंबन घेतो तर चुंबन घेणाराला आनंद आहे. ज्याला दिलं ना त्याला असं वाटतं याचा नळ्याचा घोट घ्यावा. लक्षात आलं का? पण नाविलाज आहे, त्याला तुम्हाला काही करता येत नाही. कारण त्या बालकाचे ज्याचे देव पराधीन तो जीवे जिता सदा दिन, नाथ महाराजांनी सांगितलं. पराधीना समाधान नव्हे जाण कल्पांती. कारण मला असं वाटतं, सांडून आपुली निज सत्ता ज्याशी लागली पराधीनता, तो स्वप्नी सुखाची वार्ता न देखे सर्व तानिश्चित. त्याच्यामुळे त्याला नाविलाज आहे, त्याला ते भोगावं लागतं. पण मला मूळ मुद्दा सांगा की प्रामुख्याने ही जी प्रीती आहे, ही प्रीती स्वार्थ मूलक आहे. म्हणून पहा महाराज, आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे, गजेंद्र असा आहे की ज्यावेळेस सरोवरामध्ये गेल्याच्या नंतर त्याने पाहिलं की आपल्याला म्हणजे कोणाच्या इथं डेअरी बांडे पंचायत नाही केले पाहिजे. आता दाताळ्यात मी आलो ना, फक्त कीर्तनच केलं पाहिजे. इथलं उरकून काय करायचं मला? लक्षात आलं का? पण इथंच कुठाने करत बसलो मी. म्हणजे मंगेश महाराजच्या घरी गेलो, त्याचं घर चांगलं दिसलं. आता इथं फेटा बांधला, यांचं घर चांगलं दिसलं. त्याला मी म्हटलं लयच घर खास आहे. काकाला म्हटलं आमच्या काकाला घरच लय भारी येते. म्हणे महाराज तुमचंच आहे ना? मग मला बी असं वाटलं की माझंच आहे ते, मग करा नावचं माझ्या. मग आता आलं का? त्याने महाराज मला हानीत तिथं आणलं. आलं का? मग काय कारण आहे त्याचं? मी कीर्तनाला आलो का नावचं करून घ्यायला? लवकर बोलायचं. हा लागलो इथं नावची लोकांचे घर करून घ्यायला. मग मी कीर्तनाला, मला लोक कीर्तनाला पूजा करतील का आणतील? हा कीर्तन केलं तर मग ही पूजा, कारण मी ज्याच्या करता आलो ते. आणि नाही जे 12 भानगडी करायला लागलो तुम्हाला आणल्याशिवाय राहणार नाही. तसं आहे ना. आणि मी तुमच्या स्थानात, दुसऱ्याच्या स्थानात नीट राहायला पाहिजे. गजेंद्राचं चुकलं महाराज. गजेंद्र भावकीच्या जोरावर गेला. 400 पोरं होते, 13 पत्न्या होते, नातू होते, पंतू होते.
काळं तोंड सुद्धा म्हणतात ना त्याला, काय म्हणतो त्याला, पंतूच्या पुढचं. लक्षात आलं का? हे सारं होतं त्याच्याकडं. आणि जेव्हा ते नादी लागलं, 1000 वर्ष झगडा, या सोना म्हणल्या मा पिकलं पाणी खुशाल कळून पडून, याच्याकडं नादी लागता तुम्ही, चला आपला प्रपंच करायचा. मुलं गेले महाराज, भावकी जोरावर लढत होता तो, एवढी भावकी होती महाराज त्याची. अहो तो आज जर लोकसभेला उभा असता महाराज निवडणुकीला, काय सांगू तुम्हाला, त्याच्या जातीवरच निवडून आला असता आजच्या काळात. म्हणजे कारण निवडणूक ही आता शाण्यावर आधारित आहे का बहुसंख्येवर? हा, तुम्ही त्याच्यातले तज्ञ आहेत ना, बोलायचं ना. हा, बहुमत ज्याला आहे तो निवडून येतो का जो शान आहे तो निवडून येतो? ज्याला बहुमत आहे तो निवडून येतो. समजा गुरुजी आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे, डुक्कर निवडणुकीत उभं राहिला आणि सिंह राहिला आपलं विनायक बुवा, लोकसंख्येच्या दृष्टीने निवडून कोण येणार? डुक्कर. बरोबर, हुशार माणसं राव. काय कारण? काय कारण काय? हा, लय मोठी सांग, लय मोठी म्हणजे लय मोठी म्हणजे 6 महिन्यातच 12 आहे जुनू. आलं का? 6 महिन्यात 12 आणि 12 महिन्यात 2दा आहेत, म्हणजे 12 दोन्ही 24. निवडणूक असते 5 वर्षाला, म्हणजे एका डुकराची किती झाली? 12 पंचे 60. आणि सिंह त्याला लागला टक्कर द्यायला. आलं का? एकाचेच झाले 60. आणि मतदान करायचं, मग सिंह निवडून येईल का डुक्कर येईल? हा, डुक्कर येईल. पण पुढचं आहे का ना, आता पुढचं आहे का? आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे, अरे सिंह पडला तरी सिंह हे ध्यानात घ्या, आणि डुक्कर निवडून आलं तरी डुक्कर आहे. पाठात सांगायचे आम्हाला. कशावर सांगायचे माहिती का? इतर संप्रदाय किती बी दिसले वाढलेले तुम्हाला बोकळलेले, लक्षात आलं का, तरी हे डुकरासारखीच संख्या आहे. आणि आमचा वारकरी संप्रदाय हा पडल्यासारखा दिसला तरी हा सिंह हे ध्यानात घ्या. म्हणजे ही ताकद आमची, हे सामर्थ्य आमचं आहे. म्हणजे या पद्धतीने. पण तो गजेंद्र अशा पद्धतीने मला सांगायचं लागला, पण कोण नाही महाराज कामी आलं हो त्याच्या, आहे की नाही? आणि मग त्याच्या लक्षात आलं, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. म्हणून तर गुरुवारी भाऊ सांगायचे आम्हाला, प्रामुख्याने वृक्षम क्षीण फलम त्यजंती विहगा, शुष्कम सरसार साहा, पुष्पम पुरुषतम त्यजंती मधुपा, दग्धम वनांत मृगा, निर्द्रव्यम पुरुषम त्यजंती गणिका, भ्रष्ट स्त्रियां मंत्रिणा, कारण सर्व कार्य वशात जनो विरोमते कशास्ती को वल्लभा. अरे कोण कोणाचं आहे पाहणं, याच्यामध्ये हजारो दृष्टांत सांगितले महाराज. ज्या वृक्षाला फळ नाही विनायक बुवा, तिथं पक्षी थांबत नाही बरं. ज्या तळ्यात पाणी नाही तिथं बेंडकं बदकं मासे वगैरे थांबत नाही महाराज. लक्षात आलं का? आता त्याच्यानंतर पाहणं, विचार करा तर दुसरं काय, पुष्पम परिषतम त्यजंती मधुपा. एवढा हार आणला महाराज आता आमच्या कैलास काकांना. सकाळी म्हणजे मला सांगितलं तिकून जालन्याहून की तुम्हीच घेऊन या. म्हणलं इकडं काय फुलं नाही का काय नाही? ते म्हणे असो का नसो तुम्हीच आणा. मी आलं मोहाच हार मायाच गळ्यात तिथे काय पाहतो बाप. लक्षात आलं का? पण या पद्धतीने त्यांनी हार आणा सांगितलं आवडीने. मला काय सांगा तुम्हाला, हार आणला, फ्रीजमध्ये ठेवला, त्याच्यानंतर त्याच्यात थांबला नाही, तो ताटात आणला, ताटातून त्याची मिरवणूक निघाली, एक फुल दुसऱ्या फुलाला म्हणत होतं काय आनंद आहे आज आपला. त्याच्यानंतर 8ला इथं आला माझ्या महाराजाच्या गळ्यात, ते म्हणे काय उत्कर्ष आहे आपला. अरे एवढंच नाही, माझ्या गळ्यातून पहा आता कुठे गेला. लक्षात आलं का महाराज? काय आनंद आहे आता हे महर्षीला. तुम्हाला इमानदारीनं खरे सांगा, हार घरी भेटतो गो आपल्या देव महाराज विनेगरी बुवा, हार भेटतो घरी. हार आहे का? हार नाही, हार आहे नाही तर कसं आहे? हार आहे ना, हार हार म्हणून आपण दोघं इथंच आहेत. आलं का? हार. पण हे हार आला बिचारा. आणि कीर्तन संपलं आणि बाबांनी सांगितलं लवकर आटपा. लक्षात आलं का? मला लघुशंखेला जायचं, ते विना काढा. ते विना तो द्वारा गुतला, तो म्हणे याला तोडून काढा. आणि मग तोडला. सारे फुलं पायाखाली साऱ्या श्रोत्यांच्या. आणि मग फुल म्हणून सगळं एक फुलाला दुसऱ्या फुलाला. दादा सकाळी ते म्हणे बगीच्यात, दुपारी ते म्हणे फ्रीजमध्ये, 6 वाजेला ते म्हणे ताटामध्ये, 7:30ला ते म्हणे मिरवणूक, 8ला म्हणे महाराजांच्या गळ्यात, 8:30ला ते म्हणे महर्षीच्या गळ्यात, आणि 10:30ला ते म्हणे लोकांच्या पायाखाली. काय भाऊ काम? ते म्हणे काम झालं भाऊ आपलं आता. लक्षात आलं का? पुष्पम पुरुषोत्तम त्यजंती मधुपा. म्हणजे ज्या फुलात सुगंध राहिला नाही महाराज त्याला आपण टाकून देतो, हे ध्यानात घ्या. लक्षात. दग्धम वनांत मृगा. एकदा का वन जळू लागलं तर तिथं म्हणजे कोल्हे, म्हणजे 8-9 माझं जाऊ द्या, पण कोल्हे सिंह वगैरे हे जे सारे प्राणी निघून जातात. काय कारण आहे? कारण ते म्हणतो आता तू जाळा लागला, तो काही फायदा नाही. आणि एक नियम असा आहे, निर्द्रव्यम पुरुषम त्यजंती गणिका. ज्या बाईकड मला सांगा, गणिका म्हणजे वेश्या,
जे वेश्या भोगी कवडा वेचे मग दारही जपून येते. अरे ती बाई घरात सुद्धा येऊ देत नाही महाराज पैसा नसेल तर. आणि भ्रष्ट श्रेयाम मंत्रीना राजा भ्रष्ट झाला की सारे मंत्री आपाप राजीनामे देते आणि त्याचं काय खरे म्हणते त्याच्याच संग राहून त्याच्याच नेतृत्वात मला सांगा ना पुढे येऊन लगेच लोक सायरा वायरा पळते. हो महाराज सांगायचं तात्पर्य हे आहे सर्व कार्य वशात जनो विरमते. सर्व जे घेणं महाराजांनी तपासलं. महाराज आपण सर चेतो हारा त्या मधलाशीने सांगितलं चेतो हारा युवत या सुहृदो अनुकूला सद्बांधवा प्रणय गर्भ गिरेश्च वृत्त्या हे तुम्हाला नाही लक्षात येणार. पण चित्ताला हरण करणाऱ्या दासदाशा असू द्या. आपल्या आदरणीय आज ज्यांचं दुःखद निधन झालं महाराज लक्षात आलं का. एवढं दुःखद निधन झालं तर मला खरंच म्हणजे कालपासून करमत नाही की एका नेतृत्व तयार करायला अजितदादा असतील, गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, प्रमोद महाजन असतील, त्याच्याबरोबर आर आबा असतील. आलं का. आज मला असं वाटतं की अजितदादासारखा एक अत्यंत खमका नेता आपल्यातून आपण गमावला. मला म्हणजे एक सांगायचं की त्याच्यातून एवढं सांगायचं विमान अपघात झाला त्यांना केवढी सुरक्षा आहे सारंच आहे का नाही. पण पाणी टाकायला सुद्धा कोण नव्हतं हो तिथं. मग लक्षात ठेवा आहे की नाही. अरे शेजीची कामिनी तीही दूर राहिली. कोण जवळ आलं मला सांगा ना. वास्तव जर ह्या आपण असं चिंतन का नाही करत. कीर्तनातून मला हे सांगायचं इथून ऊर्जावान आपण काय केलं पाहिजे. कारण विवेक वैराग्य काहीतरी विचार घेऊन आपण हे जाणं अत्यंत गरजेचं आहे. काय कमी त्या माणसाला सत्ता आहे संपत्ती चेतो हारा युवत या सुहृदो अनुकूल हा म्हणजे सारे घरातले अनुकूल आहेत. तो मुख्य आहे दादाचे ना महाराष्ट्राचा दादा आहे. मग मला हे सांगायचं पत्नी आहे मनासारखी, मुलं मनासारखेच आहे, कुटुंब मनासारखं आहे, 400 माणसाचं कुटुंब आहे, महाराष्ट्राचा दादा आहे की नाही. पद मोठं आहे त्याच्यानंतर माग जड सुरक्षा आहे, जड प्लस सुरक्षा आहे. काय कमी आहे मला हे सांगा. पण अंतकाळी शेवटी म्हणावं लागतं मी परदेशी कोण नाही महाराज. लक्षात आलं का. म्हणजे हे सारे जे आहेत ना हे शेबरीने सांगितलं हे कसे माहिती का. सम्मिलने नैनोर नाही किंचित असते. एकदा डोळे झाकले तर आपलं कोणीच नाही महाराज. हे ध्यानात घ्या. आणि वेळ भडकन निघून जातो आणि वेळ निघून गेल्यावर आपल्याला पश्चाताप होतो. म्हणून सांगायचं महाराज काही म्हणा गाड्या अशा स्वार्थी लोकात राहिल्यापेक्षा देवा काय कर. महाराज सांगतात प्रपंच ओ सर. किती मुद्दे झाले माझे 2. आणि तिसरा मुद्दा काय होता महाराज. हा प्रपंच दुःखच देतो ना. जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला सोडून राहत नाही. उदाहरणार्थ विनायक बुवा समजा आता तुम्ही काळे का गोरे मध्ये काळे गोरे बरोबर आहे बरं. आणि मी काळा पुढं बसून मला काळा काय कमाल आहे तुमची विनायक बुवा. बरं केली डेअरिंग तो मी काळा तर काळा तुम्ही गोरे तर गोरे काय अडचण नाही. पण तुमच्या गावात मंदिर बांधलं तर तुम्ही कलरचं डुप्लिकेट आणता का ओरिजिनल बरोबर आहे. ओरिजिनलचं लक्षण काय. तिन्ही ऋतूमध्ये जो कलर सोडत नाही त्याचं नाव काय. इकडे पहा तिन्ही ऋतूमध्ये पावसाळ्यात तो कलर सोडत नाही. किती पाऊस पडू द्या किती ऊन येऊ द्या कलर सोडत नाही. आणि किती हा ना बरोबर आहे ना किती येऊ द्या पण तो कलर सोडत नाही. पण मला एक सांगायचं तुम्ही आणि मी आपल्या मुक्ताई नगरपर्यंत वारी करायची आपल्याला. चैत्राचा महिना दुपारचा पारा अनवणी पुन्हा तिथं गेल्यावर ह्या लोकाला या फोटो काढा म्हणा. इथं तिथं आल्यावर पुन्हा एकदा काढा. कलर कोण सोडीन हा तुम्ही बरोबर आहे. आणि जो कलर सोडतो तो कसा लवकर बोला. जो कलर सोडतो तो कसा डुप्लिकेट. आणि जो कलर सोडित नाही तो कसा ओरिजिनल. मग तुम्ही ओरिजिनल का आम्ही आणि तुम्ही ओरिजिनल का डुप्लिकेट. आणि तरी पुढं बसले तुम्ही राव. आलं का. मी सांगितलं होतं म्हणजे सांगायचं याच्यातला विनोद सोडा. मला विनोदात नाही सांगायचं याच्यातला विनोद सोडा. पण जसं तिन्ही ऋतूमध्ये जो कलर सोडत नाही त्याचं नाव ओरिजिनल. महाराज प्रपंच सुद्धा आता सजे ना यांना माग दुःख सोडलं नाही. आमचा आजा गेला लक्षात आलं का पंजा गेला. आणि आताही तो दुःख सोडत नाही बाप गेला. आणि तो पुढेही दुःख सोडणार नाही. कारण देखत नातू पण तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला. आजा मेला पंजा
प्रपंचाच्या ठिकाणी दुःख हे ओरिजिनल आहे, म्हणून दुःख बांधवडी. आता कोळसा तुम्ही किती जरी धुतला, महाराज सांगा तुम्ही त्याच्यात काय फरक होणार, तो गोरा गोमटा वा. मी त्याच्यामुळे हे कोणतरी म्हटलं मला आरसा पहा, आरसाच लागत नाही आपल्याला महाराज. आरसा पाहत नाही, साबण लावित नाही, काहीच नाही. कारण काय नेमकं करून काय होणार आहे आपलं आता, लक्षात आलं का? हे मी कधी फेटा पाहताना आरसा नाही बांधणार, म्हणजे आरसा पाहून कधी फेटा नाही बांधणार. कारण मी असं संस्थेमध्ये एक वेळेस असा फेटा शिकू लागलो, आणि असं फेटा शिकत असताना भाऊ मागून आले, अशी लाद घातली महाराज. ते म्हणे, त्यांची भाषा सांगतो मला, भोसडीच्या, म्हणजे शब्द सांगतो जुन्या लोकांचे, ते सुद्धा ऐकायला गोड आहे महाराज. ते म्हणजे भोसडीच्या, अरे तोंड थोबाड पाहून तिकडं लोकांना तत्वज्ञान सांगायला निघा लागले तुम्ही. आला का? तुम्ही स्वतः पावडर लावा, अमुक लावा, द्याचं मिथ्यात्व सांगा, त्याग सांगा, आणि मग तुमचा नेमका हे बोलण्यात आणि वागण्यात कशी विषमता आहे. पैसे ठरवून घ्यायचं आणि वैराग येतो, त्याग काही मेळ तरी राहणार आहे का? लक्षात आलं का तुमच्या? बा मी तर सध्या महाराज कीर्तन करणं अत्यंत गरजेचं आहे, आलं का? पण काही लोक काही म्हणते महाराज, आता हे मंगेश महाराज आमचे निवृत्ती बाबा आहे, आता पाहण महाराज गुरुपात्र तरी आहेच ना, पण काही लोक मला तिकडे भेटते आमच्याकडे, ते म्हणे महाराज तुम्ही जरी 10, 12, 15 वर्ष काढले, लक्षात आलं का? आम्ही कुठंच नाही गेलो तरी आम्हाला एक कीर्तन ठेपाच नाही, महाराज ठेपाच नाही म्हणते. मी दिवसा राहतो का इकड, ते मग तुम्ही तर ढोरं सांभाळा लागले बाबा मला, म्हणजे माझ्याकडे गोशाळा असल्यामुळे मी आम्हाला करू आता. मग ते म्हणे आम्हाला ठेपा नाही, 2-2 टाईम कीर्तन आहे. मग आता 2दा 3दा एकदा येऊन म्हटल्याच नंतर राग येतो महाराज. मग आमचे गुरुवर भाऊ सांगायचे, एखाद्या एक बाई म्हणजे दृष्टांत सांगायची, एक बाई म्हटले बाबा महाराज हे गल्लीतले पोरं का आपले बरं काय तुमचे पोरं एवढे. मग पुन्हा मला असं वाटलं बा सवतीचे असतात नाही तर जावाचे, तेव्हा नाही ना महाराज एकलीचे आपल्या एवढे पोरं. पुन्हा वाटलं जाऊ दे बाबा ऑपरेशन नाही केलं झाले समजा. पण ते पुढचं ऐका ना महाराज. ते म्हटले महाराज पुढचं ऐका, इतके पोरं आपलेचे एकलीचे, तरी महाराज विशेष म्हणजे मी नवरा नाही केला. इकडे पहा विनायक बुवा ना, हे शब्द महाराज हे बी तुम्हाला माहिती आहे की कोलेचे नाही आहे, ध्यानात घ्या. गुरुवर्य भाऊ सांगायचे, नवऱ्या वाचून पोरं सांगणारी बाई शहाणी का मूर्ख, लवकर लवकर बोला. नवऱ्या, हा बरोबर आहे ना, नवऱ्या वाचून पोरं सांगणारी बाई शहाणी का मूर्ख, नुसती मूर्ख का महामूर्ख, महामूर्ख का मूर्ख शिरोमणी, आलं का? हे ध्यानात आलं तुमच्या? मूर्ख शिरोमणी महाराज. जसं नवऱ्या वाचून पोरं सांगणारी बाई महामूर्ख, तसं गुरु वाचून कीर्तन ठोकणारा महाराज सुद्धा महामूर्ख. हे ध्यानात घ्या. कारण मी हे भाऊचे शब्द आहे महाराज. तळतळीत सांगायचे, अरे कुठतरी अध्यापन करून मला असं वाटतं रोग रंजना करता आणि लोकांनी आपल्याला मानव याच्याकरता कीर्तन करणं, मला असं वाटतं नेमकं तुम्ही काय करायला लागले. आणि या वारकरी संप्रदायात तमाशाचा मला असं वाटतं निदान तमाशे तिकडे आहेत, तमाशात सुद्धा चांगलं आहे महाराज, ओघ चांगला आहे, काय सांगू तुम्हाला. पण कीर्तनाचाच तमाशा केला लोकांनी. पण असंही आपल्याला एकंदरीत मला असं वाटतं पाहायला सापडतं. अरे अनादी सनातन गुरुनाम गुरु जोग महाराज सारखे संस्थेतले बी लोक पाहा तुम्ही, लक्षात आलं का? त्यांनी जीवन घडलं ते कधी लोक महाराज त्यांनी धिंगाण नाही केला. कारण वारकरी संप्रदायाची अवास्तवता त्यांनी कधीच निर्माण नाही केली. लक्षात ठेवा, इकडं एक ज्ञानाचं तट म्हणजे आमचा, तिकडं पलीकडं साखरे महाराज, अलीकडं म्हणजे उपासनेचं तट. ह्या 2 महात्म्यांनी फार मोठी क्रांती महाराष्ट्रामध्ये केली, हे जाणीव आहे आपल्याला. सांगायचं तात्पर्य हे आहे की या प्रपंचामध्ये कधीही आपण जर पाहिलं तर एकंदरीत दुःखाचा आपल्याला अनुभव येतो. म्हणून प्रपंच वचरो, तिसरा मुद्दा. आणि चौथा महत्वाचा मुद्दा आहे की महाराज क्षय अतिशय. क्षय अतिशय म्हणजे काय? दुसऱ्याचा अतिशय पाळला की आपल्या अतिशयाचा काय होतो विनायक बुवा. समजा तुम्हाला 10 क्विंटल सोयाबीन झाली बरं का, आता तुम्हाला रातभर झोप चांगली आली आणि सहजच मळनियंत्र चाललं आपलं शेजाऱ्याची, इथं त्याला एकाच थैलीला 15 झाली. मग तुम्हाला झोप येते का उडती झोप तुमची? हा, तो विचार करतो मी खत टाकलं त्यांना टाकलं, बांधाला बांधायची, मला 10 आणि त्याला 15 कस काय? पहिल्या दिवशी 10 झाली तर काही नाही वाटलं याला, पण याला 5 कस काय शिल्लक? याचं लय दुःख आहे ना आपल्याला. आपलं काय झालं वाटलं त्याच्याकडे नाही लक्ष ठेवत, याचं चांगलं कसं व्हावं लागलं हे अवघड आहे महाराज. क्षय अतिशय
तुमच्या कामाला एक गडी राहिला, 100 एकर जमीन आहे तुम्हाला, तो तुमच्या कामाचा गडी आहे. पण त्यालाच महाराज एवढं बळकटी आली त्याला की त्याच्या प्रपंचामध्ये 1 एकर घे, 2 एकर घे. तुमच्या कामाला राहून काम करता करता त्याने 200 एकर घेतली, तुम्हाला 100च. तुम्हाला 1 एकरचा वाडा, त्याला 2 म्हणजे 2 एकरचा वाडा त्याचा, आणि तुमच्याच गल्लीत बांधला. मग त्या गल्लीतून इकडे तोंड करून जाता का त्याच्याकडे तोंड करून जाता तुम्ही? विनायक बुवा, जाता येईल का तुम्हाला? जाऊ वाटन का नाही जाऊ वाटणार? त्याचं कारण आहे, बरं नाही वाटत ना आपल्याला महाराज. आलं का लक्षात? हे नियमच आहे आपला क्षे अतिशय. तसं तुकाराम महाराजचं काय पाहिलं, येन मनसानं म्हणून ते हर मनमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम एदम येद उपासते येन चक्षुषान पश्यती येन चक्षुषा पश्यती तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम एदम येद उपासते. वेदाचा तो अर्थ आमाशीची ठावा. आता मी मागचं व्याकरणातलं बोललो, काय कळलं तुम्हाला? काहीच नाही कळलं. हे सूत्र आहे वेदांतातले, हे तुम्हाला काहीच नाही कळलं. हे मला बी माहिती आहे, मला बी काही कळलं नाही. पण हे ध्यानात घ्या की काही प्रस्थापितांनी सांगितलं की बुवा हे भांडवल आमचं आहे, तुझ्याकडे कसं काय केलं? त्यांचं मोठं पण खपलं नाही. महाराज नाना प्रकारचा त्रास महाराजाला झाला, आणि मग महाराजांनी सांगितलं देवा, अरे माझा अतिशय वाढा म्हणून यांचा अतिशयाचा क्षय झाला, याच्यापेक्षा अशा प्रपंचात कशाला ठेवतो रे मला? म्हणून प्रपंच वसरो. किती मुद्दे झाले आपले आता? 4. आणि 5वा महत्वाचा मुद्दा आहे, किती बी करा महाराज प्रपंच. तुम्ही सांगा प्रपंच किती जरी केला तर आपल्याला, समजा तुम्हाला 100 एकर जमीन घेऊन दिली, विनायक बस होती का पुन्हा घ्यावं वाटती? घ्यावंच वाटतं. आणि बरं जाऊ द्या 200 घ्या आता, आणि बी का? बरं मग जालना घ्या आमचा, थांबा वाटतं का? अरे नाही ना. आपा गुरुवारी भाऊ सांगायचे, सत्तेत इच्छा थांबत नाही, संपत्तीत इच्छा थांबत नाही. लक्षात आलं का? म्हणजे सत्तेत इच्छा का थांबत नाही? कारण आपल्याला आमदार केलं यायला, तुम्हाला आमदारच आवडतं, खासदार आवडतं? खासदार आवडतं. खासदार केल्यावर खासदार का केंद्रीय मंत्री? केंद्राचं आवडतं. मंत्री केल्यावर तुम्हाला मंत्री आवडतं का मोदी साहेबाला खाली आणून वाटतं? नियम आहे ना महाराज, सत्तेत इच्छा थांबत नाही, संपत्तीत इच्छा थांबत नाही. आलं का? स्त्री तुम्हाला प्राप्त झाली, लग्न झालेले ना, लग्न झालं, मग लग्न झालं तुम्हाला एकच बायको असं वाटते की दुसरी बी करा वाटते? अहो तुम्ही का असं खरं खरं बोलायचं ना? हा काय झालं? नाही नाही, लग्न झालं ना तुमचं माहिती आहे मला, पण तुम्हाला तीच बायको असं वाटते की दुसरी करा वाटते? सांगा ना. हा बरोबर आहे ना. ते महाराज एवढा प्रामाणिक माणूस आहे, ते बरोबर आहे ना. ते नाही मान लागले ना, ते का नाही मान लागले हे मला कळलं ना. मला कळलं ना ते काऊन नाही मान लागले तुम्ही. त्याचं कारण आहे ना, त्याला 2 कारण आहे. एक म्हणजे जर केली, लक्षात आलं का, ही घरात येऊ देणार नाही ना, म्हणून नाही मान लागले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वयात कोण देणार नाही म्हणून. म्हणजे 2 कारण आहे तुम्हाला. 2 कारण आहे म्हणून नाही का इच्छा नाही? हा इच्छा आहे ना महाराज. अरे काय महाराज तुम्ही असं नका म्हणू, इच्छा नाही तुम्हाला. समजा एक पोरगी आहे म्हणलं ना, आता ही देखणी आहे, सुंदर आहे, 1 लाख रुपये पगार आहे तिला, आणि मग विनायक बॉल जर नेलं बाबा एवढी तुम्ही करा, तर हे नाही म्हणणारे होय. त्याच्या बायकोला समजून सांगतील ते मग ते 1 लाख घरात या लागला पगार आपल्याला. ध्यानात घ्या. अरे हे बोलणं सोपं आहे, पण महाराज जर बायको समोर आली, तुमचं जाऊ द्या महाराज, इथे निवृत्ती बाबा आहे. नाही नाही, निवृत्ती बाबा म्हणजे कशासाठी म्हणलो, या तुम्ही पहा ना, ते काय त्यांचं नाव, जयमिनी, बरोबर आहे ना? मग जयमिनी किती त्यागी होते. अरे 1 नंबरचे त्यागी भगवान व्यास म्हणे, असं नको म्हणू, असं नको म्हणू. ते म्हणणं आहे हो, विद्वान मीन विद्वांसम नापी ना करी शेती, नापी करी शेती ना, मात्रा सोसरा दुहित प्रवाह वियुक्त असू नको. ते काय विस्तार नाही करायचं आपल्याला. पण ते म्हण नाही 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 जा. दुसऱ्या दिवशी लक 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 मस्त अगदी नाचतच बाई गेली, तरणी बाण अगदी चांगल्या पद्धतीने, रूप सौंदर्य, मला असं वाटतं अप्सराच, पातळ कपडे, पांढरे शुभ्र, वरून मेघ गर्जना, मग थेंब थेंब पाऊस पडतो, आणि घुंगराचा आवाज आला. आणि जयमिनी बिघडले ना महाराज, न काल शिव्या देणार भगवान व्यासाला. अरे जयमिनीचं म्हणजे जयमिनीचं पाणी पाणी झालं, सारं वैराग्य कुठं गेलं पता नाही लागला विनायक बुवा. आणि तुम्ही म्हणता मला नको असं होईल? म्हणजे मला काय असा अंदाज पंचा मारा समजता काय तुम्ही? मग
मला याच्यातून मूळ मुद्दा सांगायचा. अरे दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, पण शेवटी तुकाराम महाराज म्हणू लागलो, महाराज हे कोणानं आवडे, हे कोणानं आवडे सांगा ना, याचा त्याग करण्याची कोणाची प्रवृत्ती सांगायचं. तात्पर्य मला हे आहे, हे विषयाचं सुख आहे महाराज. या प्रपंचामध्ये कितीही तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, रावणाची सुद्धा इच्छा पूर्ण नाही झाली. मरायचा टायमाला त्यांनी सांगितलं, आपा महाराज 100% तुमचं खरे, मला 80,108 बायका होत्या, पण तरी सुद्धा मला असं वाटलं होतं सीता माझी व्हावी, आणि व्हावी एक इच्छा शिल्लक राहिली. अरे याचाच अर्थ आहे प्रपंचाचं स्वरूपच काय आहे, अपूर्ण आहे. म्हणून देवा काय कर, प्रपंच ओसर आणि माझं चित्त तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर व्हावं, असं काहीतरी कर. अभंगाचं ऐसे करी पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा. वरंगा वावे रंगा, सुधरंगा वावे रंगा, ऐसे करी गा पांडुरंगा, 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 ऐसे करी गा पांडुरंगा. आपला प्रपंच ओसर आपण 5 मुद्द्यात विचार केला, आणि दुसरं काय होतं आपला मुद्दा, चित्त तुझे पायी मुरो. हे महत्वाचं आहे महाराज. कारण चित्त समोर का ठेवलं बरं, त्याचं कारण असं आहे, कारण विनायक बुवा संपूर्ण प्रपंच जो निर्माण केला हा चित्ताने निर्माण केला. ईश्वराने निर्माण केलेला प्रपंच दुःख देतो का देवाने निर्माण आपलं जीवाने, जीव निर्मित प्रपंच दुःख देतो का ईश्वर निर्मित हो? हा, ईश्वराने जाऊ देत, हे नाही कळणार तुम्हाला, याच्या खाली येऊन सांगतो. माणूस बाई मेल्यावर रडतो विनायक बुवा का बायको मेल्यावर? माणूस बाई मेल्यावर रडतो का बायको मेल्यावर? इकडे पहा ना, ते माझ्याकडे पाहिजे ना. आता फक्त मला एक सांगा, माणूस बाई मेल्यावर रडतो का बायको मेल्यावर? उत्तर काय? बायको मेल्यावर. बरोबर बोलली. आता माझा दुसरा प्रश्न आहे, बाई मेल्यावर का नाही, बायको मेल्यावर का? कोणी सांगा. बाई मेल्यावर का नाही रडत आणि बायको मेल्यावर का रडतो? हा, मागून आवाज आला. बायको आपली आहे आणि बाई काय नाही. बुलड या खाद्याची बाई गेली तर ह्यो घरी जातो तिथं, आणि तो त्याला सांगतो लेकरा बाळाची पाठी त्या होऊ दे, आपण दुसरी पाहू. आलं का विनायक भाऊ? खरं की नाही? पण म्हणजे तुम्ही जे आक्रोश करता बायको मेल्यावर, बायको मेल्यावर का माझी आहे. आता माझा तिसरा प्रश्न आहे, मग बायको रडवते का माझेपणा रडतो? आम्हाला बायको नाही रडीत, माझेपणा रडतो. आणि हा माझेपणा जर कोणी निर्माण केला असेल, हा चित्ताने निर्माण केला. म्हणून चित्त तुझे पायी मोरो असा एक अर्थ. आणि दुसरं कारण सारं मोह हेच रडवतं महाराज. आता एक कुंभमेळा सुरू झाला, महाराज गेले निघून, पण त्या गावची महाराज एका बाईचं एकुलती एक पुत्र ॲक्सिडेंटमध्ये वारला. अन्न पाणी सोडलं, 1.5 महिना झाला. ती म्हणे आता मला एकुलती एकच पोरगं होतं, नवरा तर मागं गेलाच, आता कशाला राहायचं. म्हणून तिनं काय केलं की 100% अन्नच सोडून दिलं. पण हे साधू आले पहा, कुंभमेळा संपला, काही लोक आले, ते म्हणे एका बाईचं जाता जाता सांत्वन करू आपण. मग हे गेले, त्यांनी सांगितलं आपण देहम पक्ष कृत्य मिथ्यात्वम साधयते अंतवंत येमे द्या उपजेते नाशे यदकृतकम तद अनित्यम देहम पक्ष कृत्य. वेगवेगळ्या पद्धतीचं असं सांगत राहिले. ते बाईला एवढं आवडलं, ते म्हण जाऊ दे मा, आता 2-3 भाकरी करते, महाराजला खो घालते, मी खाते. मग कशाला मारायचं? त्यो गेला काय, ह्यो गेला काय, आपण गेलं काय, काय कळकळ करायची? लगेच 3 भाकरी, ठेसा, आंबाड्याची भाजी, मस्त मुरलेलं लोणचं. विनायक तोंडाला पाणी येऊ देऊ नका, मस्त अगदी जेवण केलं. आणि ज्यावेळेला हे भोजन केलं, भोजन केल्याच्या नंतर महाराज हे साधू गेले. कुंभमेळ्यात 2 महिने झाले, गेलेच नव्हते घरी. आपल्या आश्रमावर गेले. त्या कोणतरी बोकरू दिलं होतं महाराज, पांढरं शुभ्र मोठमोठाले कान, शिंगण, त्यानं असं दिसायचं, कवळं काजू बदाम खायचं, उरलेलं सफरचंद, केळी, हे जे आले लोकांचे पेढे खाऊन खाऊन बम फुगले ना बकरू. आणि ते तिकून आले होते, त्याला बिस्किटचे पुढे काय वेगवेगळ्या पद्धतीचे अंजीर, कुंभमेळ्यात उरलेला माल.
जेव्हा इथं आणला आणि त्यांनी पाहायला महाराज बकरू मेलेलं दिसलं. जेव्हा त्यांनी वळकाट्या फेकल्या बाजूला जोर जोरात आक्रोश करू लागले, हा आवाज गेला गावात. महाराज कहून लागले रडायला म्हणून सारे लोक गेले पळत. महाराजाला मागं वडी ते महाराज कानाला धरून वडी ते बकराचे. बकरू कोणी मारलं आलं का? माझं एकुलते एक बकरू होतं, मस्त देखणं होतं, कोणाला खपलं नाही. असं मारलं. ज्या वेळेला ते बाई आली महाराज, ते म्हणे मा आता ह्या मेले ना मला सांगितलं. आलं का? हे जो महाराज आहे ते बाई त्या समोर गेली त्याची धडी गचंडी महाराजाची. आणि लाज वाटत नाही तुला? मला आत्ता सांगून आला मेल्या. अरे मी त्या असतो खोटा असतो तू त्या असतं मग होतं लेकरू होतं ना. ते महाराज हुशार महाराज चॅप्टर भयानक. ते म्हण बाई खरं आहे ना? मग ते म्हण काय खरं आहे? लेकरू तू पण बकरू मोह आहे ना बाई. मग मला एक सांगा, लेकरू तू हो आणि बकरू मोह. मोह काय शब्द आला? मोह. मग लेकरू आणि बकरू रडवतो का मोह रडवतो आपल्याला? आणि हा मोह कोणी निर्माण केला? चित्ताने. म्हणून चित्त तुझे पायी मोरो. तिसरा दृष्टांत गुरुजी आमचे सांगायचे. खरं तर हे जुना काल आलं का? पाटलाकून आपले विनायक पाटलाकून आणले महाराज गाया म्हातारी ना, मस्त गहू आणले. जुना काल ते म्हणे एकुलते एक मुलगा आहे, आता याला खाऊ पिऊ घालते, गोड धोड करते, चांगल्या पद्धतीचे महाराज पदार्थ करायचा दृष्टिकोनातून गहू आणले. जुना काली पेवातून गहू काढी निसू लागली बिचारी. दिवाळी येणार आता, मग एकुलती एक मुलगा आहे, याला अमुक करेन तमुक करण, आणि गहू निसता निसता असं मनोरंजन चालवलं. तितक्यात आवाज आला, गोंद्या आडात पाडान मेला. महाराज एक तर 60 वर्ष वयान झाला, गोंद्या आडात पाडान मेला. गुरुजी शब्द आहे आमचे. शब्द ज्या वेळेला तिचे कर्णपुरी पडले तर त्यावेळेला ते आक्रोश करू लागली. आक्रोश करताना 4-5 बाया गहू फेकून दिले. महाराज काय करायचे आता? हे गहू मी तर मरणारच, मला नको. आणि ते फेकले, केस पांगून दिले, अंग सोडून दिलं. 4-5 बायानं धरलं. ते म्हणे बाई नका रडू, आता जे झालं ते झालं. आलं का? पण ती आरडायला थांबाच ना मला. तिकून एक म्हातारी आली काठी टेकत टेकत आणि तिला धरलं. काऊन लागली का बॉम्ब लागली तू? आलं का? ते म्हण काय झालं? आहो मग रडायला काऊन लागली? ते म्हण तुला का खापाना का मग पोरगं मेलं ना? ते म्हणे मेलं, गोंद्याच मेला. आडातच पाडला. खरं आहे, आडात पाडला गोंद्या मेला हेही खरं आहे. पण तू काऊन लागली बॉम्ब लायला? ते म्हणून काय झालं? अरे पाडा गोंद्याच पाडा, आडातच पाडा, गायाबाईचा जन्म आहे. पण तू नाही ना, खालताल्या गल्लीतल्या गायाबाईचा आहे. तिनं ते महाराज लागले शिव्या द्यायला. माय म्हणे मेला मेला, पण मी तर मग गहू बी फेकून दिले. मग मला सांगा, मला एक सांगा, याच्यात गोंद्या मेला नाही का हिचा मेला नाही? हिचा मेला नाही. मग माणसाला गोंद्या रडवतो का हिचा रडवतो? याचाच अर्थ आहे. हिचा म्हणजे माझा. आणि मोह हे जे आहे ना, हे चित्ताने निर्माण केलं. म्हणून चित्त तुझे पायी मोरो आयुष्य करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे. कारण रंगे रंगे रे श्रीरंगे. काय भुललाशी पतंगे. कारण महाराज सच्चित आनंद स्वरूप जीव बी आहे, आणि सच्चित आनंद स्वरूप कोण आहे? ब्रह्म बी आहे. आणि साम्यता एकत्व सिद्धी म्हणजे 3 पदार्थ नाही का? समुद्रातून किती निघले? 3. कोण कोण निघलं? रत्न, त्याच्यानंतर बर्फ, आणि त्याच्यानंतर काय निघलं बाबा? मीठ. एका समुद्रातून किती निघाले? एक निघलं बर्फ, दुसरं निघलं मीठ, आणि तिसरं निघलं रत्न. रत्न पुन्हा पाणी होतं का? नाही. लक्षात आलं? बर्फ फक्त नावच बदल झाला. ते ऊन जर झालं बाष्पीभवन वगैरे, तर मला असं वाटतं ज्यावेळेला तापमान वाढलं त्यावेळेला ते बर्फाचं काय होतं? पुन्हा पाणी होतं. बर्फ म्हणजे बर्फाच्या ठिकाणी संत घ्या. रत्नाच्या ठिकाणी जे इकडे सप्ताह सुरू झाला तरी काही घेणं देणं नाही, ते घ्या. आलं का? म्हणजे रत्न ते इकडे येतच नाही ना महाराज, ते पुन्हा पाण्याकडे येतच नाही. रत्न त्याला नाव रत्न आहे, पण ते रत्नच आहेत खरंच. ते वर्गणीला बी नाही इथं. आलं का? सप्त्याला बी नाही, पण नाव ठेवलं नंबर 1ला पुढं. पण हे ध्यानात घ्या, मीठ पहा महाराज परेशान होतो पहा. पहिलं ना लगे हिकून लाट तिकून लाट, त्याचा फेस, त्याची दैनच आहे. नंतर कडी कडीला जातं धिलपाड. धिडपाड झाल्यास नंतर ते कोळी वगैरे येतात, त्याला ते फोडतात, म्हणजे मारतात अगोदर, त्याच्यात चिरा पाडतात. त्याच्यानंतर ते धिलपाड पुन्हा मशनीत टाकतात, त्याचं पुन्हा मशनीत करून बारीक करतात. ते म्हणतो काय बाबा माल घातला आम्हाला चारकात. त्याच्यावर ते थांबत नाही, त्याला पुढ्यात टाकतात. पुण्यातून थांबत नाही तर ट्रकमध्ये आणून इकडे ह्या दुकानात ट्रान्सपोर्ट, त्या दुकानात, सारी दैनच त्याची. एक तर दम कोंडलेला, आणि त्याच्यानंतर येत नाही तर दुकानात, पुन्हा येतं तराजूत. तराजूत येत नाही तर पुन्हा आपल्या घरी रॅकमध्ये.
रॅकमध्ये त्याला वाटतं आता मस्त निवांत कडे आता कुठं जायचं कामच नाही काय करी ते उठत नाही तर ती बाई फोडी ती पटकन दिशी आणि लगेच वाटा पाटा वर उठा त्याच्यात मीठ पुन्हा लसूण आणि त्याच्यानंतर मिरची ते म्हणतं आता तर बाबा डोळ्यातच मीठ आपलं घातलं आमचं मिरची तिथं देईन त्याची बरं त्याच्यावर थांबित नाही तर त्याला वाटी ती पुन्हा वाटू रगडू बरं त्याच्यावर थांबत नाही पुन्हा विनायक मोर त्याला वाटतं आता तरी बाबा कुठं व्हायना पण ते लगेच भाजीत गेलं त्याला वाटतं बस आता काही व्हायना पण पाण्यात आलं बाबा उकळतं का व्हायना आता तरी थांबू कशात थांबत ते कशात आलं पुन्हा नाही ना ताटात आलं त्याला वाटलं आता ताटात तरी थांबू कशाचं ताटात मार ते आलं पोटात त्याला वाटलं जाऊ दे कशात का व्हायना आलो पण आता तरी विनायक बुवा त्याला वाटलं ना आता तरी थांबू पण कशाच थांबू तो महाराज गेला दाताळ्याच्या कडीला पाणी अहो तिथं थांबल्यावर का व्हायना पण त्याला वाटलं जाऊ द्या कुठं का व्हायना पण निवांत पळलो तोपर्यंत येत नाही तर डुक्कर आलं महाराज त्याला उचललं आता काय त्याला वाटलं जाऊ दे कुठं का व्हायना ट्रान्सपोर्ट झालो पण आता तरी हाईत आता कशाचं काय दुसऱ्या दिवशी तिथंच पुन्हा डुक्कर पण लक्षात ठेवा 7 जूनचा पाऊस पडला धो मी आमच्या मंगेश महाराजांना सांगितल्याप्रमाणे अतिवृष्टी झाली वाड्यातलं पाणी दुधनात गेलं दुधनातलं पाणी इकडे खडकपूर्णात गेलं खडकपूर्णातलं पाणी समुद्रात गेलं आणि तिथं गेल्यावर ते मिठान टाळी वाजून सांगितलं भाऊ परेशान झालो पण जिथं होतो तिथं आलो लक्षात आलं का परेशान झालो पण जिथं होतो तिथं आलो तसं येत ना आम्ही मिठासारखे लोक आहेत परेशान व्हा पण जिथं आम्ही होतो ना तिथंच आपण गेलं पाहिजे याला बाद समानाधिकरण म्हणायचं जीव झालो पण जीवाचा पुन्हा देव होता येतं आहे की नाही मुक्त होतो परी बळी झाला बद्ध म्हणून शुद्ध रंग आपल्या शुद्ध रंग व्हावे रंगा पण देवा कौन नाही रंगत चित्त हे आम्हाला लक्षात आलं त्याचं कारण आहे काय कारण आहे अभंगाचं 3रं चरण पुरे आता पुरे आता कारण गुरुवारी भाऊ याच्यात बी सांगायचं आम्हाला एक पारतंत्र्याचं दुःख आहे दारिद्र्याचं दुःख आहे रोगाचं दुःख आहे आणि जन्म मरणाचं हे 4 दुःख याचा विस्तार करायचा नाही कारण वेळ आपल्याला थोडा राहिला पण मला याच्यातून एक मूळ मुद्दा सांगायचा तुम्हाला फक्त एक सांगा विनायक बुवा तुम्हाला मालक व्हायला आवडतं का गडी व्हायला आवडतं हा असं आहे म्हणजे पटकन बोललं का कीर्तन उरकतं पण ते माझ्याकडे पाहते ना इकडं पाहते फक्त मला एक सांगा मालक व्हायला आवडतं का गडी व्हायला आपल्याला तर साऱ्या लोकांना आपल्याला मालक व्हायला आवडतं मालकाचं लक्षण काय सांगणं हे ज्याच्याकडं काम त्याचं नाव मालक आणि ऐकणं हे ज्याच्याकडं काम त्याचं नाव काय गडी एवढं तर लक्षात आलं असं ना आता ऐकणं हे ज्याच्याकडे त्याचं नाव गडी आणि सांगणं हे ज्याच्याकडं काम आहे त्याचं नाव मालक आता मला सांगा तुम्ही तुमच्या बायकोचे कोण मालक बरोबर आहे तुम्ही तुमच्या बायकोचे कोण आहे मालक आहे मग अतिवृष्टी झाली आणि तो वड्यात तुमचं पीक वाहून गेलं त्यावेळेला तुमच्या 5 मेवणे तुम्हाला भेटायला आले 2 लेकरं घेऊन 3 दिवस मुक्कामी थांबले मग तुमच्या बाईने तुम्हाला काय सांगितलं हो 5 साड्या 10 ड्रेस घेऊन या मलकापूरला जा कोणी सांगितलं हा कोणी बायकोन सांगितलं ना आणि सांगणार कोण असतं लवकर बोला सांगणार कोण आपण लक्षण काय केलं सांगणं हे ज्याच्याकडे काम बाबा बरोबर आहे ना त्याचं नाव काय मालक आणि ऐकणं हे ज्याच्याकडे काम त्याचं नाव काय गडी तुम्ही तुमच्या बायकोचे कोण तुम्ही काय म्हटले मालक मग 5 मेवणे आल्या 10 म्हणजे त्यांचे 2 लेकरं घेऊन आल्या आणि मग त्यांनी तुम्हाला एक तर सारं सोयाबीन मस्त पुरत वाहून गेलं आणि मग ते भेटायला आल्यास नंतर तुम्हाला सांगितलं साड्या 10 ड्रेस कोण सांगितलं
बायकोने, आहे की नाही? आणि कोणी ऐकलं कोणी विनायक बुवाना, बरोबर आहे ना? मग सांगणार कोण असतं? मालक. आणि ऐकणार कोण असतो? गडी. मग मला नेमकं सांगा, तुम्ही तुमच्या बायकोचे मालक हे का गडी? वरपा, तुम्ही तुमच्या बायकोचे मालक का गडी? हा वार तरी मालकच. ऐकणं हे काम त्याच्याकडे, त्याचं नाव काय? गडी. आणि सांगणं हे ज्याच्याकडे काम आहे त्याचं नाव काय? मालक. आणि यायच्या बायकोचे हे कोण? हे मालक आहेत. पण लक्षात ठेवा, ह्या बाया इतक्या हुशार आहे महाराज. आपल्याला त्या मालक कौन पदवी माहिती का? ते आहे ना आपला गोड बोलून काटा काढलेला आहे. ते आहे ना मालक म्हणून कधी गोड बोलून काटा काढा हे जसं आमच्या लक्षात सुद्धा येऊ दिलं नाही. दृष्टांत सोडून द्यायच्यातला महाराज. आलं का? तसं इंद्रिय आमचेच आहेत, आमच्यातच आहेत. आम्हाला कधी आमचेच असताना कधी त्यांनी आम्हाला ताब्यात घेतलं हे आमच्या लक्षात सुद्धा येऊ दिलं नाही. ध्यानात घ्यायचं, आमचेच आहेत ते. रस्त्यानं जाऊ दे, वडापावचा नुसतं वास आला, शपथ बी घेतली बाहेरचं खायचं नाही, तरी ते म्हणतो जाऊ दे एवढी शपथ घेऊ. पुन्हा तोंड काय दोन तोंड थोडीच आपल्याला पुन्हा बोलता येईल. लक्षात आलं का? म्हणजे हे सोहळ्यात पहा माझं येते महाराज. काही लोक शपथी घेते पण पुन्हा मेळ लागत नाही त्यांना. जाऊ द्या जेवायला द्या, माऊली आपलीच आहेत. म्हणजे पुन्हा खाते. काय कारण आहे? इंद्रिय ताब्यात नाही मान. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, म्हणून पुरेपुरे आता नको तुझी याची सत्ता. त्यावेळेला जेवण सांगितलं महाराज तुम्ही सांगायला लागले, पण माझं असं मत आहे बाबा, प्रपंच हा खोटा आहे, लटका आहे, तुच्छे आणि ते, त्याच्यासाठी कशा हो तुम्ही पिढा करायला लागले? महाराज सांगतात अभंगाचं शेवटचं चरण, लटिके ते फेडा,
शुद्ध भावी शुद्ध भावी रंगा शेवटचे 2 प्रश्न 2 उत्तर 2च मिनिटात सेवा समाप्त करायची. फक्त एक सांगा मला, लटिके ते फेडा असं महाराजाचं मत आहे, म्हणजे खोटा पदार्थ पिढा करतो असं महाराज म्हटले. पण मला सांगा विनायक बुवा, की खरा पदार्थ पिढा करतो का खोटा करतो? आपल्याला ते तिकडंच पाहते बाबा. आता शेवटला बी इकडं पाहा तुम्ही, खरा पदार्थ पिढा करतो का खोटा? खोटा करतो. बरोबर बोलले, खरा करत नाही. म्हणजे विनायक भाऊ हुशार माणूस म्हणून बरोबर उत्तर दिलं. फक्त मला एक सांगा, तुम्हाला स्वप्न पडलं, स्वप्नात एक बायको आणि व्यवहारातली एक बायको, फक्त मला सांगा ही त्रास करते का स्वप्नातली? तुम्हाला त्रास कोणाचा आहे? तेल मीठ आणा 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 आणा, त्रास ह्या बायकोचा आहे का वरत्या स्वप्नातल्या? हा, हिचा आहे ना. म्हणजे घरच्या बाईचा त्रासच आहे. ती जर इथं असली तर घरी येऊ देईन का तुम्हाला? आता हाईच नाही इथं आणि तुम्ही का म्हणला त्रास हिचा आहे? जाऊ द्या, विनोद सोडून द्या. फक्त मला सांग, त्रास हिचा आहे म्हणजे ही बायको खरी आहे आणि ती स्वप्नातली खोटी आहे. मग खोटीचा त्रास आहे का खरीचा? आता बोला. 2 मिनिटं सांगा ना फक्त. आता खोटीचा त्रास आहे का खरीचा? खरीचा त्रास आहे महाराज. बरोबर आहे ना? आता तरी बदलू नका. मग काय झालं, विनायक बुवा शेतात गेले एक दिवस शेतात गेले आणि नोकरी नाही, लग्न नाही आणि बायको बी देईल कोण महाराज? समजा ज्यावेळेस ते गेले तर विहीर पाहिले तर 2-2.5 म्हणजे प्रस, पण त्याच्यामध्ये तिला पाणी नाही. करावं का असं भानगड पडली, पैसा बी नाही खांदायला. एवढं टेन्शन आलं, आई वडील आत्महत्या करावं तर सांभाळणं गरजेचं, एकुलती एक आहेत आपण. शेवटी एवढं टेन्शन, त्याच्यामध्ये ते विहिरीच्या काठाला बसले. बसतात त्यांना झोप लागली आणि त्या झोपेत त्याला स्वप्न पडलं 10 लाख रुपयाची लॉटरी. त्याच्यामुळे त्याने विहीर खांदी पाणी लागलं महाराज. केळीचा बाग, इकून मोसंबीचा बाग, इकून संत्रीचा बाग, चांगलं जमलं. मग घर बी बांधलं. मग पाहुणे आले, हुंडा भेटला, मुलगी चांगली भेटली. कशात पण आहे? कशात? स्वप्नात. नाही तर येताना जागृतीमध्ये. ज्यावेळेला हे सर्व झालं, मग लग्न झालं की 1 अपत्य, 2 अपत्य, 3रं अपत्य, 4थं, 5वं बस झाले का? वाढू 2-3 आणि आले का? हे सारे अपत्य ज्यावेळेला झाले महाराज, पण लग्नात आलेला क्वाट थोडा म्हणजे जागा कमी पडली. मग साहजिक तिचं मत आलं की बा थोडी जागा कमी पडली, थोडं सारखा. ते फक्त म्हणायचे हो, ते म्हण नाही असं होन टू करू नका, थोडं सारखा. ते म्हण नाही नाही हो, ते म्हण एक काम करा तुम्ही, सरकूच नका, मी सारी लेकरं घेते खाली झोपते. सारखा सारखा तो होऊ लागले मा करायला. असं ती कुठं म्हटली? स्वप्नात. महाराज हे राग राग हो करायला गेलं जोरात. कुठं बसत होते तुम्ही? विहिरीच्या काठावर. तसेच खाली पडले. मंगेश महाराज इकडे ते कैलास काका गावातले आयोजक संयोजक आले. उचललं बाबा घ्यायला. मलकापूरला ॲडमिट केलं. ते मलकापूरचे म्हणे याला उचला तिकडं. पण कुठं नाही, न्यामुक्ताई नगरला तिकडं चांगल्या दवाखान्यात. मग हे नेलं चांगल्या दवाखान्यात, पाहिलं तर मग हे भांबवलेलीच होते. बरेच पेशंट भेटायला गेले. कसं काय तू जात नाही शेतात? काय नाही? पडला कसा? कशाचा पडलो? ते म्हणे पडला नाही. कशाचा पडलो? अरे
बायकोनं लोटलं मला. मग मला सांगा आता बोला, लोटणारी बायको खरी का खोटी? हा, लोटणारी बायको खरी का खोटी? खोटी. आणि पाय मोडे, लोटणारी बायको खरी का खोटी? तर खोटी. आणि पाय मोडे खरंय. मग खरीचा त्रास का खोटीचा? आता कशी आली पुन्हा जागेवर? मग नेमकं काय महाराज? अहो ही बी खोटी ती बी खोटी. सत्ता तीन आहेत. एक पारमार्थिक सत्ता, दुसरी व्यावहारिक सत्ता, आणि तिसरी प्रातिभाषिक सत्ता. एक सत्ता जर सोडली तर दोही सत्ता आहे की नाही. म्हणजे हेही खोटं आणि तेही खोटं. म्हणजे जागृती ही खोटे आणि स्वप्न सुद्धा काय आहे खोटंच आहे. ध्यानात घ्यायचा. म्हणून दोन्ही खोटं असल्यामुळं लटीक येते पेडा. एक पुन्हा सांगतो मला, कीर्तन संपलं आता ना, असे तरुण वर्ग निघले शेतात. आणि शेतात निघाल्यामुळं काय झालं महाराज, तिकून येताना काहीच नाही आलं पाठीमध्ये, पण इकून जाताना काय त्याने पाहिलं काय नाही लागले ज्वार. अरे बापरे, माझ्या बापाने एवढा साप पाहिला नाही. एवढा साप साप म्हणायचं काय महाराज अंधारात. जेच पळी लागले काय सांगावं. हे सारे लोक ही मंडळी पळी लागली ती एकाला डायरेक्ट अटॅक आला महाराज, जागेवर खतम झाला. एकाला भेद्रपान लागलं, तिसऱ्याला काटे पायातून खाली वर घुसले, चौथा कसा तरी पळत आला मंडपात. ते म्हणे काही म्हणा आमच्या बापदाद्यानं साप नाही पाहिला, एवढा साप आहे, चला लवकर बॅटरी घ्या. घेतल्या बॅटरी काय गेले बरेच लोक पाहिला. एकूण ते कोणते मोठा साप म्हणल्यावर कशाला जवळ जातं कोण. लोक लांबूनच असे बॅटरीचं. खरंच ना एवढा. बरं ते हाला ना बी. ते म्हणे हालत कसं का नाही. मग दगड फेकलं तरी टंकन वाजत आहे बाबी. असा कोणता साप आहे हा. आणि मग तिकून काय जो दुरून गेले जवळ जाता 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 त्याच्या लक्षात आला अरे कशाचा साप. ते पाणलोट क्षेत्रातले पैप हे आले जावं कोणीच नव्हती इथं. ते वर टाकले पण एक पैप पांदीत पडला होता. आलं का तो पैप ज्यावेळेस यांनी पाहिला काळा भोर, तर मग मला सांगा तो पैप आहे का साप आहे ना. आपल्या विनायक बुवा तो साप खरा का खोटा आहे? मग हा हा खोटा आहे. आणि हे मेलं आहे, भेद्रपान लागले हे, हा हे खरं आहे. मग ध्यानात घ्यायचं. किरडू तरी कापडाचे पण लहरी येत होते यांना साचे. किरडू कापडाचे पण लहर खरी ना भाऊ. बायको खोटी पण पाय मोडी हे खरं आहे ना. लक्षात आलं का? तसं प्रपंच खोटा आहे पण पिढा खरी आहे ना भाऊ. म्हणून द्यावा लटीक येते फेडा. आणि मग तू का म्हणे जाय पिढा आयुष्य करीगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा. आता या पद्धतीनं मला असं वाटतं थोडंफार चिंतन करण्याचा आपण एक तासभर प्रयत्न केलेले. यातलं चांगलं पटलं आवडलं रुचलं तुमच्या जीवनाचं परिवर्तन होईल असं कदाचित जर मार्गदर्शन भेटलं तर पूज्य आदरणीय श्री गुरु वैकुंठवासी हरिभाऊ महाराज पाटील मुमुक्षु पाठशाळा पंढरपूर यांचं बरं का. आणि मला आज गावात आपले येताना खूप मनस्वी आनंद वाटला. त्याचं मूळ कारण असं आहे, कारण महाराज मी तसं 5-6 दिवस मंगेश महाराजांना जवळ नारळ घेतलं इथं आपल्या गावकऱ्यांनी, त्यावेळेला खरोखर आनंद झाला. त्यांनी चांगल्या पद्धती सप्ताहसुद्धा केला. पण भाऊंचा अधिकार महाराज असा होता की मी ज्यावेळेला पळून गेलो तर मला वाचता येत नव्हतं. तर भाऊ म्हणे, म्हणजे ते भाऊचे शब्द सांगत नाही तुम्हाला इथं, पण भाऊ म्हणे मग काय बाबा ठोंब्या असा आला तू, वाचतासुद्धा येत नाही, कोण्या जन्मातलं पाप घेऊन आला. आलं का? मग फक्त एक शब्द सांगित होता कोल. महिनाभर त्यांनी परीक्षा पाहिली असं आहे चांगलं कामाला का आणि चांगलं आहे. आणि काम करता करता मला म्हटले आपण कोल तुला सांगतो 12 वर्ष तुम्हाला सोडू नको, तू खरंच कल्याण केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि मी असा विचार करत होतो नेमकं कल्याण म्हणजे काय करते. कल्याणला तर नाही पाठवी तुम्हाला. आलं म्हणजे किती 5-6 वर्ष झाले ना. मी सांगितलं मंगेश महाराजला मग 5 हे 12 वाद्य पाठ आहे आमच्या पोरात सचिन बोकडे आमच्यात. आलं हे पोराचे आपल्या दाताळ्याचे पोर याचे 12 अध्याय पाठ झाले एका वर्षात. अरे मग 12वा नव्हता झाला, 12वा लक्षात आलं. 12वा जो अध्याय पाठ करावा लागतो ना तो सुद्धा नव्हता. 5 वर्ष हे काम कर ते काम कर, गोविंदपुरा गल्लीत अंबा महाराज नुसते कामं, बिल्डिंग बांध, गाई सांभाळ, त्याच्यानंतर सारून घे, पोतेचं आण, याच्यातच दिवस जायचे. भाऊन सांगायचं ऐकायचं. आणि हे मला कल्याण करते मी आलं घरी नाही पडते कल्याणला, इकडंच मुंबई कल्याण होणार आहे आपलं आता. पण महाराज मला येताना कळलं, लक्षात आलं का चांगले चांगले ब्रह्मसूत्र भाषेला जे ठराविक लोक होते ना राऊत महाराज सारखे, जेव्हा ब्रह्मसूत्र भाषेचा अनुवादाला आम्ही बसायचो त्यावेळेला भाऊ म्हणजे मी म्हणत होतो कोल तुला कोण्या जन्मातलं पाप केलं. आलं का? आज मी तुला हे सांगतो कोण्या जन्मात तू पुण्य केलं असेल
हे जर कोणाची कृपा असेल तर गुरुवारी भाऊंची कृपा आहे. अहो माझ्यासारखे कितीतरी अनपट तुम्हाला मी यूट्यूबला कीर्तन चालू डायरेक्ट नाव घेऊन सांगतो. माझ्या देखतच किती कोण लोक कीर्तन म्हणजे आमच्या पाठाला होते म्हणून. मोठमोठे लोक जे आता सध्या महाराष्ट्रात गाजवतात हे सारे आम्ही एका पाठाला. मी तुम्हाला नावं सांगितले अगोदर. ही क्रांती जर आमची कोणी जर केली असेल तर ती गुरुवारी वारकरी संप्रदायात डोळस कीर्तनकार आणून देण्याचं काम गुरुवर्य वक्ते बाबा वैकुंठवासी गुरुवर्य हरिभाऊ महाराज पाटील. लक्षात आलं का? ह्या लोकांनी फार मोठी गुरुवारी साखरे महाराज इकडं शांताराम गुरुजी आमचे संस्थेमध्ये होते म्हणजे पंचदश सांगायचे महाराज. हे ध्यानात घ्या असे लोक. आणि त्यांनी नवले अण्णा असतील आलं काय जयराम बाबा भोसले. अरे ह्या लोकांना आता आपलं गुरुवारी कुरेकर बाबा ही सारे मोठमोठी जे मंडळी आहे यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र वास्तव घडवण्याचं काम केलं. आणि त्यापैकी शहाचा वाटा मला एक सांगायचं हे माझे श्रीगुरू आणि ज्यांचा इथं जन्म झाला अशा गुरुवारी भाऊंच्या पदस्पर्शाने लहानपणी पुनीत झालेली भूमी म्हणजे आपली दाताळा भूमी बरं का. एका महात्म्याला जन्म देणारी भूमी. आपल्याला असं विशेष काय वाटतं असे कितीतरी कीर्तनकार महाराज आमच्यासारखी कितीतरी. दाताळ्याचं नाव त्यांना माहीत नाही तो खरा महाराज बी नाही हे बी ध्यानात घ्या. समजून घ्या. आता जेव्हा मग म्हणलं मला दाताळा माहीत नाही समजून घ्यायचं याला अक्कलच नाही काही कारण याला माहीतच नाही काही. मग कारण एवढी मोठी क्रांती गुरुवारी भाऊने केली आणि अशा त्यांच्याकडे थोडं उचिष्ट मला असं वाटतं राहण्याचा योग मला आला आणि त्यांच्याकडून जे तोडकं मोडकं ग्रहण झालं तेवढं सांगण्याचं काम केलं. पण आपण बहुश्रुत इथे श्रोते आहात. कैलास काकांनी इथं मला आग्रहाने आणण्याचं काम केलं. आदरणीय आमचे निवृत्ती बाबा इथं मंगेश महाराज श्रुती दिदी मला प्रामुख्याने इथं त्यांच्या मुखरविंदातून आपण श्रीमद भागवत कथा कारण गुरुवारी भाऊ सांगायचे भा ग व आणि त किती शब्द याच्यामध्ये भा ग व आणि त. भा या शब्दाचा अर्थ आहे भा नाम भाष्य ते आहे की नाही म्हणजे ब्रह्म. ग नाम कसं तर गी येते म्हणजे त्याचं गाण केलं पाहिजे. तर फल काय तर आपलं म्हणजे व नाम कसं व नाम तर व म्हणजे विशेष रूपेनं आणि फल काय तर त नाम तरती म्हणजे त नाम तरती म्हणजे याच्यातून अर्थ काय निघाला लागला भागवताचं विशेष रूपाने जो गान करतो 100% तो तरुण गेल्याशिवाय राहत नाही असं भागवत ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण करत आहात अशा इथं श्रुतीदिदी उपस्थित आहे. सर्वच आमच्या महिला माता भगिनी ज्येष्ठ वर्ग सर्व मागचा वर्ग माईक सिस्टीम आणि सर्व आमचे यूट्यूब चॅनल वगैरे मंगेश महाराज सर्व टाळकरी माळकरी सर्वांना साष्टांग दंडवत प्रणिपात आमचे महाराज मंडळी घालतो आणि या ठिकाणी माझ्या कीर्तन विभाग पुष्पसेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय.